आजच्या कार्यक्रमाचा स्वाद घ्यायचा आहे आणि बरं, मंचावर बसलेले लोक काही कार्यक्रमाच्या नंतर थोडं ऐकल्याच्या नंतर परत जातील, त्यांना मुभा आहे फक्त देण्याची. बाकी शेतकऱ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावं. याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काम कुठलं काय असू शकत नाही. काळ्या मातीतून शेतीतून पैसे मिळू शकतात हे सिद्ध करणारं तंत्र मंत्र आणि शास्त्र इथं समजून सांगणार आहे. तर आधी आत्ताच सांगून देतो की ज्यांना खूप महत्त्वाचं काम असेल ते आत्ता गेले तरी चालेल, पण ज्यांना त्या काळ्या मातीतून वर्षातून एका एकरातून लक्षाधीश व्हायचं आहे त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी बसावं. फोन सायलेंट मोडवर केला तरी चालेल, फोन चालू न ठेवला तरी चालेल. आजचा हा कार्यक्रम आहे, आजचा हा विषय आहे रेशीम शेतीतून लक्षाधीश होण्याचं तंत्र आणि मंत्र आणि शास्त्र. आता शेतीतून माणूस लक्षाधीश होऊ शकतो हा विचारच लोकांना पटत नाही किंवा खरं वाटत काही किंवा विश्वास बसत नाही. परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हे तुम्हाला सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण आपल्या काळ्या मातीतून कसल्यानंतर, श्रम केल्यानंतर, कष्ट केल्याच्यानंतर काय परिवर्तन घडू शकतं. डोळ्याला दिसणारा पैसा, पैशाचा आवाज कामाला कसा ऐकायला येऊ शकतो आणि आपली आर्थिक परिस्थिती कशी परिवर्तन होऊ शकतं हे तुम्हाला सांगण्याकरता तुम्हाला ऐकावं अशी विनंती आहे. मी जो बोलतोय माझं नाव आहे कॅप्टन डॉक्टर कलंत्री. या राज्याचा रेशीम संचालक म्हणून 5 वर्ष काम करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मिळाली आणि त्याच वेळेला चांगल्यापैकी काम झालं. शेतकरी आहेत, खूप लखपती झालेले शेतकरी आहेत. मला स्वतःला असं वाटत नव्हतं की राज्याच्या रेशीम शेतीतून शेतकरी लक्षाधीश होऊ शकतात. 10,000, 20,000, 25,000, 30,000, 40,000 मिळतील असं वाटलं होतं. परंतु शेतकऱ्यांनी आपल्या कष्टातून परिवर्तन घडून आणलं आणि शेतकरी फोन करून सांगायला लागले, साहेब तुम्हाला गुड न्यूज द्यायची आहे. म्हटलं काय? त्यामुळे शेतीतून आम्ही लक्षाधीश झालो. म्हटलं कशाची? गांजाची शेती केली का? अहो म्हणे साहेब नाही, काय गोष्ट करता म्हणे तुम्ही सांगितलेल्या रेशमाची शेती केली म्हणे. तर त्यामुळे तुम्ही शांत पद्धतीने ऐकून घ्या. आजच्या या कार्यक्रमाला आपण काही गोष्टीला खरंच भाग्यशाली असतो. मागील 14 वर्षापासून, वास्तविकता हे 14 वर्षामध्ये 1 वर्ष फक्त आपण करोनामुळे हा कार्यक्रम घेऊ शकलो नव्हतो. मी अभिवादन करतो आणि मी अभिवादन करतो सन्माननीय गडकरी साहेबांना. ते मंत्री आहे म्हणून नाही, ते खासदार आहे त्यामुळे नाही, पण ते शेतकऱ्यांकडे त्या दृष्टीने पाहतात की माझा शेतकरी सशक्त कसा होईल, बलवान कसा होईल, कार्यप्रवृत्त कसा होईल आणि त्याच्या सगळ्या विवंचनेतून बाहेर कसा पडेल याकरता त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांना आधी अभिवादन करतो. सातत्याने मागील 14 वर्षापासून हा उपक्रम ते राबवतात आहेत. मी मागच्या वर्षी सांगितलं, त्याच्या मागच्यावर सांगितलं, साहेब आता वय झालेलं आहे, बोंबलनं मी बंद करतो, रेशीम शेतीचं काही तुम्हाला ठेवायचं असेल तर अजून कोणी येतील आणि बोलतील. ते म्हण नाही, माझा विनंतीनं आदेश दोन्ही आहेत तुम्हाला की तुम्हीच बोललं पाहिजे. त्यामुळे मी आपला धडपड करत येत असतो. वय जरी 74 वर्ष झालं असलं त्याची काही काळजी नाही. मी याच्याकरता येतो की तुमच्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद फार मोठ्या प्रमाणात मिळतात आणि ते मिळालेले आशीर्वाद 365 दिवस उपयोगात येतात. त्याकरता विषयावर येतो. आपल्या रेशीम शेतीतून लक्षाधीश कसं व्हायचं असतं याचे काही मुद्दे मी तुम्हाला सांगल्यानंतर बाकी मुद्दे जे आहेत ते बाकी आमच्या रेशीम संचालनालयाचे वक्ते आलेत ते सांगतील. सुरुवातीला आनंदाची गोष्ट मी ही सांगत होतो तुम्हाला की आपल्या ह्या रेशीम संचालनामध्ये संचालक म्हणून नवीन IAS अधिकारी जॉईन झालेले आहेत. आणि हे बरं IAS लोक येतात आणि जातात, काय नवीन नसतं. आमच्याकडे आले आयुष्य आले गेले, काही लोक काही करू शकले, काही लोक सत्यानाश करून गेले. पण मी तुमची जी माहिती घेतली, तो साहेबांना पहिल्यांदाच भेटलो बरं आज. मी सरांची जी माहिती घेतली आणि त्यांच्या गुरूंनी मला माहिती दिली शरदराव गडाख साहेबांनी, ते म्हणाले की अतिशय अप्रतिम माणूस तुम्हाला संचालक रेशीम म्हणून दिलेला आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेती समजते, कार्य करण्याची वृत्ती आहे, IAS बाजूला ठेवून काम करतात. मला खूप आनंद झाला आणि त्यामुळे साहेब तुमचं या रेशीम शेतीच्या आजच्या कार्यशाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करताना मला स्वतःला आनंद होतो. मी डायरेक्टर सेरिकल्चर माजी असलो तरी या रेशीम संचालनालयामध्ये काम केल्याच्यानंतरसुद्धा मला आज ॲग्रोव्हिजनतर्फे तुमचा सत्कार करताना मनापासून आनंद होत आहे. एक अतिशय उमद्या व्यक्तिमत्वाचा, शेतकऱ्याच्या मुलाचा आणि जो काहीतरी काम करून दाखवू शकतो, स्वभावाने गोड, कामाने फार कडक. मला एक जण कोणी सांगत होतं, साहेब म्हणे साध्यावर जाऊ नका म्हणे, लई खतरनाक माणूस आहे म्हणे कामाच्या बाबतीत. तशा या खतरनाक, साध्या आणि गोरगरीब लोकांच्याकडून आणि साध्या कुटुंबातून आलेल्या, लक्षाधीश कुटुंबातलं नाही बरं का, तुमचे आमचे आईबाप जसे शेती करणारे त्यांचे तशी आई वडील अजूनही शेती करतात. आपका स्वागत है सर.
ये जो गुलदस्ता दे रहे हैं ना आपको, गडकरी जी की तरफ से दे रहे हैं। ये मोरेश्वर जी वानखेड़े हमारे एक करोड़पति शेतकरी है, जिनको हम काफ़ी साल से जानते हैं, बड़े अच्छे इंसान हैं। आणि सतीश ठाकरे साहेब आले, तर काय लोक शेतीमध्ये जादूगारी करतात। मी मोरेश्वरजींना आणि सतीश दोघांना हात लावा, साहेबांचं स्वागत करा आणि अशा टाळ्या वाजवा की त्यांना पुढचे कमीत कमी 3 वर्ष तरी या रेशीम संचालनात चांगलं काम करायला मिळेल। बरं, तेवढ्याच चांगल्या माणसाचं स्वागत केल्याच्या नंतर मी आता स्वागत करतो या रेशीम शेतीतून लक्षाधीश नाही, करोडपतीच्या वाटेवर असलेला त्यांचा सविस्तर परिचय मी नंतर करून देणार आहे। बापू नहाणे म्हणून उस्मानाबादून आलेले आहेत, एकच हाक दिली, बापू तुला यावं लागतं। आम्हाला 2च बापू माहिती आहेत, एक बापू महात्मा गांधी आणि आमचा रेशमातला बापू। या रेशमाच्या बापूंनी रेशमामध्ये अशी क्रांती केली की तो म्हणे साहेब एवढं सांगू नका, म्हणजे नाही बोलतो काय काय करू नको तू, काय इन्कम टॅक्सचे लोक नाही ते बसलेले। 35 लाख रुपये आकडा लिहून घ्या, मनामध्ये ठेवा, कानाने अजून एकदा ऐकून घ्या। 35 लाख रुपये रेशमातून कमवणारा बापू नहाणे उस्मानाबादचा शेतकरी, ज्या ठिकाणी सतत दुष्काळाचे त्याचं सावट असतं अशा जागी तो काढतो। त्यांना बोलवलं ना, हातकाल हाक देऊन आला। हे बघा, शेतीतून परिश्रम करून आपण लक्षाधीश होऊ शकतो, त्याकरता रेशीम तंत्रमंत्र काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात। बाकी सविस्तर माझे सहकारी या ठिकाणी बोलणार आहेत। मित्र हो, हे रेशीम जे आहे, हे रेशीम आपल्या जमिनीतून तयार होतं असं जर मी कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही, अनेक लोकांना माहीत नसेल। मी तुम्हाला सांगतो, डायरेक्टर सेरिकल्चर झालं, त्याला मलाच कळत नव्हतं काय ते रेशीम म्हणून। विलासराव देशमुखांनी मुख्यमंत्री असताना मला बोलवलं आणि कॅप्टन रेशीम संचालक व्हायचं म्हणून उद्यापासून, झाले आली पंचायत, काहीच माहीत नाही। पण माझ्याकडे काही सहकारी होते, डॉक्टर ए डी जाधव सारखे, आणि त्यांनी मला माझी शाळा घेतली। 2 महिनेपर्यंत समजावून सांगितलं किडे कसे असतात, कोष कुठे असतात, कसे जातात, काय करायचं काय ऑन, त्याच्यामध्ये शिकलो मी। नंतर मग डायरेक्टर सेरिकल्चर म्हणून हातात काही वेळा चाबूक घेतला, काही वेळा लेखणी घेतली, काही वेळा तोंडाने बोललो आणि चांगलं काम करण्याची संधी मिळाली। माझी सेवा शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण करण्याची संधी मला प्राप्त झाली। पुढचा विषय असा आहे की ही रेशमाची शेती करत असताना लक्षाधीश व्हायचं असेल तर काय करायचं, काय नाही तुम्हाला सांगतो, साधं काम आहे, अगदी साधं काम, तुम्ही जे नेहमी करता तेच काम आहे। आता हे जे आहे ना, ह्या काड्या, याला मलबेरी म्हणतात, याला ह्या काड्या ज्या आहेत ना, झाडाच्या काड्या आहेत, त्याला लावून आम्ही रोप तयार करतो। हे रोप तयार करतो हे लावून। आता आम्ही काय केलं, आधी काड्या लावायचो, तर मॉर्टॅलिटी म्हणजे मरण जास्त असायचं, गॅप फिलिंग फार करावं लागायच्या, रोपांनी सुरू केलं आता। आणि असे हे रोप लावल्यानंतर ते झाड जे आहे फांदगे, ते झाड जे असतं ना, हे बघा काही नाही कष्ट, मला नेहमी शेतकरी विचारतात बऱ्याच वेळा नवीन, अहो एवढं बोंबलता, एक तर गोष्ट सांगा म्हणतात, बोला ना। ते म्हणतात साहेब आता मला सांगा म्हणे, आम्हाला पैसे किती लागतात आणि भांडवल काय लागते। आणि माझं उत्तर फार व्यवस्थित असतं, मी बोलतो त्यांना की या रेशमाच्या शेतीकरता कष्टाचं भांडवल लागतं। पैसे साला कोणी देईल, देवेंद्र देईल, नाही तर नितीन देईल, नाही तर कोण काय आपलं ते अजित देईल, अजून कोण एकनाथ देईल, हां नरेंद्र देईल, कोणीतरी देईल, पैसे मिळते त्याची काळजी करू नका। पण स्वतःच्या कष्टाचं भांडवल जर तुम्ही उभं केलं काहीच अडचण नाही, एकदम झकासाने तुम्ही तुमची रेशमाची शेती करू शकतात। आणि हे लावल्याच्या नंतर हे लावण्याकरता सुद्धा सरकारकडनं तुम्हाला किती पैसे मिळतात ते पवनीकर साहेब सांगतील। आणि जवळजवळ नाही DFL हे बघा, हे लावल्यानंतर ती नाही काय माझ्या इथपर्यंत खांद्यापर्यंत येतात झाडं लावले म्हणजे। आपण आपल्याकडे आपली पत्नी बाळंतीण झाली, आपला सून बाळंतीण झाली, आपली मुलगी बाळंतीण झाली, त्याला कशी काळजी घेतो ना, हे काड्या लावल्या किंवा झाडं लावले की त्याची तशीच काळजी घ्यायची। आणि 5-6 महिन्यामध्ये आश्चर्यकारकरित्या आपण घेतलेल्या काळजीने झाड इथपर्यंत वाढतं। हे मलबरीचं झाड, त्याला तुती रेशीम म्हणतात। तुतीचं म्हणजे काय माहिती आहे, तुतीचा अर्थ काय माहिती आहे, तू आणि ती, तू आणि ती, तुती, तू आणि ती, तू आणि ती, तू आणि ती, पती, मुलगी वडील, जावाई मुलगी, आणि तू आणि ती स्त्री। सांगण्याचा अर्थ असा का, संपूर्ण कुटुंबात हे करेल, संपूर्ण कुटुंबातून नंतर देते आया दे मला थोड्या वेळाने, हां संपूर्ण कुटुंब त्याच्यामध्ये गुंतलं जातं। 1 एकर रेशीम शेतीतून कुटुंबातील 5 लोकांना रोजगार मिळतो। एवढी रोजगाराची क्षमता असलेलं कुठलंही शास्त्र नाही, कुठलंही काम नाही, कुठलाही धंदा नाही। दारूचा धंदा उघडण्यात वेगळी गोष्ट आहे बा, त्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही आणि बोलता येणार नाही, आपण काही त्याचा प्रयोगही केला नाही, ते सोडून दिलेलं बरं। ते माणसाला व्यसन असलेलं सोडून दिलं बरं। व्यसनाची गोष्ट निघाली म्हणून सांगतो, डायरेक्टर साहेब
या आमच्या रेशीम शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी शेतीत करत असताना रेशीम शेतीमध्ये जे शेतकरी काम करायचे, गुटखा खायचे बंद, दारू प्यायचे बंद, बायकोशी भांडायचे बंद. आपल्याकडे आबा पाटील गृहमंत्री होते आणि त्यांनी सांगितलं तंटामुक्त गाव करायचं. मी म्हणलं आबा मला फार चहायचे. मी त्याला झालो, पाया पडलो. आबा अरे का म्हणून कुणीकडे आले? म्हणलं काय नाही, रेशीम शेती म्हणून तंटामुक्ती करायची त्याकरता. आणि तो आश्चर्यजनक सांगतो, गावाचे गाव उभे झाले, व्यसन सुटलं, लोकांना गुटखा खाणं बंद केलं, दारू कधी कोणी प्यायचं त्यांनी ती बंद केली. आणि त्या रेशीम शेतीमध्ये इतकं लक्ष घातलं सर, तुम्हाला सांगतो, कधी बायकोशी भांडण नाही, कधी घरात भांडण नाही. आणि बायको कामाला लागली त्या रेशीम शेताच्या. आणि करतात काय, माणूस फक्त हा शेतीमध्ये जाऊन ते झाडं लावून देतो. ते झाडं लावल्यानंतर मोठं झाल्यानंतर त्याला आपला रेशीम संगोपनगृह बांधायचा आहे, त्याला रेअरिंग हाऊस म्हणतात. आणि संगोपनगृह अगदी अगदी काड्या गिड्यापासून बांबूच्या याच्यापासून बांधता येऊ शकतं सूर्यप्रयोगात. म्हणून सरकारसुद्धा 1.5-2 लाख रुपये देतो. काय प्रभाव सरकार रेशीम शेतीमध्ये जेवढं अनुदान मिळतं ना, मला नाही वाटत कुठे मिळत असेल. पण ऑफकोर्स ते परिश्रम केले तर फुकट काही नाही. आणि DBT मिळतं, ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यात जमा होते, मध्ये एजंट नाही. तसे आमच्या रेशीम खात्यात कुणी एजंटगिरीचं काम करतही नाही म्हणून, म्हणजे फार चांगले अधिकारी आहेत. आणि अशा पद्धतीनं त्यांना फार मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतं. आणि ते काड्या लावायला अनुदान मिळतं, संगोपनगृहाला अनुदान मिळतं. त्या संगोपनगृहामध्ये तुम्हाला त्या आळ्या वाढवायच्या आहेत. ह्या ज्या आळ्या असतात ना, हा बापू जो आहे ना आमचा, हा चमत्कार करतो. बापू असा आळ्या हातात धर तुझ्या, ह्या आळ्या सप्लाय करायचं काम. म्हणजे तो अंडी आणतो, DFL म्हणतात ते, तो स्वतःच्या घरामध्ये ते त्याची सेंटर केलं आहे त्यांनी, त्याला चाकरी हेरिंग सेंटर म्हणतात, बालकिडी संगोपन केंद्र म्हणतात. त्याच्यामध्ये तो तयार करतो आणि शेतकऱ्यांना वाटतो. त्यामुळे काय होतं की एक स्टेप कमी होऊन जाते, एक मोल्ड कमी होऊन जातो, ब्लॅक बॉक्सिंग कमी होऊन जातं, आणि मॉर्टॅलिटी राहत नाही. तो मोजून आळ्या देतो, दर्जेदार आळ्या देतो. आणि अशा ह्या आळ्या 4थ्या-5थ्या स्टेजपर्यंत त्या मोल्डपर्यंत वाढवल्या की मग त्याच्यामधून निर्माण होणारा जो कोश आहे तो असा हा कोश असतो. असा हा कोश पांढरा शुभ्र आहे, एकदम छान, जितका मोठा जितका चांगला. 2 गजाननराव 2 ग्रॅमपर्यंत 2 ग्रॅमपर्यंत एक कोश असणं हे राष्ट्रीय लेवलचं आहे, इंटरनॅशनल लेवलला. असे हे साध्य केलं आहे शेतकऱ्यांनी. आपल्या अनेक शेतकरी आहेत. आणि हे याच्यातून तुम्हाला अजून किमया सांगतो की ह्या अशा धागा घे, अशा ह्या कोशातून जो धागा निर्मिती होतं, अशा ह्या कोशापासून पुढे काय करतात, तो शेतकऱ्याचं काम तिथपर्यंत आलं. शेतकऱ्यांनी कोश जर समजा देऊन टाकले, जो विकत घेणार आहे त्याला विक्री कशी आहे ते सांगतो. अशा विकत घेतलेल्या कोशाला हा धागा निर्मिती होते. धागा निर्मिती यंत्र रिलिंग सेंटर असतं. आणि याच्यामध्ये निघालेला धागा हे मी असा पकडला तुम्ही ओळखू शकणार नाही कुठं पकडलं काय ते, इतका बारीक असतो. आणि हा एक कोश दे रे, असा हा एक कोश दे, कोश असा हा एका कोशातून 1200 ते 16 मीटर धागा एका कोशातून निघतो. काय निसर्गाची किमया आहे. जवळजवळ पाहिलं सगळं कळेल. काळच बाजूला केलं तर कळेल, व्यसन बाजूला केलं तर कळेल, भांडणं सोळातूला केलं तर कळतील. आणि मग कशाला कोणाकडे जावं लागतं. असा 1200 ते किती रे, 1200 किती मीटर निघतो धागा, 1000 ते 1200 मीटर धागा एका कोशातून निघतो. आणि इतका बारीक असतो, इतका बारीक दिसतही नाही. हा आम्ही धागा पकडला आहे, इतका बारीक धागा असतो. आणि असा हा धाग्यापासनं त्यानंतर जी वस्त्र निर्मिती होते, हे साडी, हे मलबरी सिल्कपासून, तुतीच्या रेशमापासून तयार केलेली साडी आहे बघा. हे बघा गजाननराव, हे बघा साडी बघा. अशा पद्धतीने ही तयार झालेली साडी ही रेशमाच्या शेतकऱ्यांच्या शेतातून निर्माण झालेल्या कोशापासून, नंतर धाग्यापासून, त्याच्यापासून निर्माण झालेली. आणि त्यामुळे ते तंत्र पूर्ण झालं की जमिनीतून निर्माण झाल्यातून सिल्क कसं तयार होतं, हे सिल्क तयार होतं. आता बघा अशी ही किमया कोण करतं. ही किमया शेतकरी करतात. जरा शेतकरी आमचे असलेले उभे राहा बरं. स्टार फार्मर कोण आलेले आहेत तिथे, ज्यांनी रेशमामध्ये शेतकरी लक्षातही झालेला आहे का कोणी आहेत ना. या इकडे या, जितके असतील तितके या. तुम्हाला कुठल्याही क्षणी असं वाटू नये की याला काहीतरी पैसे दिले असतील साला आणि त्याच्यावर बोंबलते. साला पेन्शन इतकेच खर्च होत नाही, मला अजून कोणाच्या पैशाची अपेक्षा नाही. आणि मला आनंद होतो की तुमच्या समोर हे सगळे जे उभे आहेत ना, हे सगळे जे उभे आहेत हे स्टार फार्मर आहेत, 5 स्टार फार्मर, गोल्ड फार्मर, प्लॅटिनम फार्मर आहेत. का बरं. यांनी मी जे म्हणतोय त्याला
सिद्ध करून दाखवला आहे. मी तर पुस्तकातून वाचून बोलतो. याने शेतीमधून करून दाखवलेलं आहे. आणि हे शेतकऱ्यांनी वर्षातून एका एकरामध्ये जितका वाढ त्याच्यामध्ये 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000, 6,00,000 पर्यंत घेतलेले आहे. ढानकीची एक बाई आहे, गडकरी साहेब त्या ऑनलाईन कार्यक्रमात होते करोनाच्या वेळेला. तिला म्हणलं ताई जॉईन होणं टाईम म्हणे नाही, आता फिडिंग टाईम आहे म्हणे, नाही होत म्हणे वेळ. अरे म्हणलं असं करू नको बा, जॉईन हो. आणि सांगतोय बा मोरेश्वरजी ती ताई जाईन झाली, ढानकीची बाई आहे, उमरखेडच्या जवळ ढानकी. आणि तिला आम्ही बोलता 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 विचारलं, गडकरी साहेबांनी प्रश्न विचारला का म्हणे ताई किती मिळतात की लावलेल्या ते म्हणे माझ्याकडे साहेब 3.5 एकर आहे म्हणे. किती मिळतात? तर ती जरा थोडीशी लाजली. नाही नाही सांग काय हरकत नाही म्हणे, मी मंत्री असलो तर तू काही काळजी करू नको म्हणे. आणि तुम्हाला सांगतो आश्चर्यजनक तिने सांगितलं मागच्या वर्षीचं क्रॉप 5.5 लाख रुपयाचं मिळालं. विचारला दुसरा प्रश्न, खर्च किती आला? साहेब म्हणे खर्च काय 25-30 हजार आला म्हणजे त्याच्यावर नाही आला, मायनस करा आणि पहा पाहिला. बरं टॅक्स नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांना असं टॅक्स माफ आहे, घ्यायचंच नाही, काहीच नाही. GST काहीच नाही, दुसरा कुठला टॅक्स काहीच नाही. आणि टॅक्स सगळं मोफत असलेलं संपूर्ण पैसा तिच्या खात्यात जमा झाला. आम्ही दुसरा प्रश्न गडकरी साहेबांनी विचारला की हे सगळं करत असताना मागील 6 महिन्यामध्ये तुम्हाला करोना चालू असताना किती मिळालं? करोना चालू असताना हे देश थांबला होता आणि त्या देश थांबले असताना ह्या माऊलीनं हे बोल नका आपसात बोलू नका. हां, करोना चालू असताना ह्या शेतकरी माऊलीने तुम्हाला सांगतो 13,05,060 रुपयाचा कोश विकला. आणि तो कुठल्या दराने विकला? 570 रुपयाच्या दराने. तिला वेळ नव्हता त्यामुळे ती आली नाही. माझे शेतकरी व्यस्त असतात, त्यांना सांगितलं चला, ते म्हणते साहेब राहू द्या यावेळेला. आणि खिशामध्ये पासबुक घेऊन फिरतात खरं वाटतं म्हणून. कलेक्टर साहेब बोलवतात, जातात ते कलेक्टर साहेबला सांगतात 10 मिनटं वेळ आहे साहेब. इतकी VIP शेतकरी आहेत माझे. तुम्ही कुठले हो सांगा बरं, तुम्हीच सांगा. चिरमुरा हातात घे. हां, मुक्काम पोस्ट चिरमुरा तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली. किती पैसे काय गेल्या वर्षी मला 2.5 लाख भेटले. विलास मारुती मेश्राम मुक्काम सोपटुंगरी पोस्ट चुरमुरा हे बघा, आरमोरी जिल्हा एक मिनिट थांब. हे जे आहे ना शेतकरी माझे हे टसरवाले आहेत. हे उचल रे, हे कुंडी उचल, ही इकडे अंदर जबरदस्त खाली पडला नाही पाहिजे, तू कुंडी नाही पडली पाहिजे. हे जे आहे ना आयन अर्जुन वृक्ष आहे आणि हे आहे याच्या वृक्षावर टसर लागलेले आहेत. हे टसरचे कोश आहेत. हे वेगळं सिल्क आहे. देशामध्ये 4 प्रकारचे सिल्क तयार होतात. ज्याच्यावर मी बोललो ते मलबेरी सिल्क आहे, हे टसर सिल्क आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं कुठलं सिल्क असतं अजून? एरी सिल्क असतं, जे एरंडीच्या आणि मुगा जे असतं ते आसाममध्ये तयार होतं. जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि भारताची या हवामानाच्या दृष्टिकोनातून अशी परिस्थिती आहे की या सगळ्या प्रकारचे कोश, सगळ्या प्रकारचं सिल्क या देशामध्ये तयार होतं. आणि हे तयार हे कोणी जरा वजनदार आहे ना, पकडायला तो थकला, घे इकडे उचल, थकून हां असेल. अरे हे जादूगिरी करायची असली, नाटकं करायची असली फार करावं लागतं. हे बघा याच्यामध्ये आळी आहे, तुम्हाला दिसते का बघा. हे TV वाले आपले व्हिडिओवाले बघा, काढ काढ काढ. हां हे बघा, हे बघा, ही आळी आहे. आणि हे जे आहे ते टसर सिल्क आहे. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये फार चांगल्या प्रमाणात तयार होतं. आणि हे तिथले अधिकारी आहेत, हे जे करतात ना ढोले साहेब, हे तिथले अधिकारी आहेत आणि हे चांगलं काम करतात असं शेतकऱ्यांनी मला सांगितलं. माझे अधिकारी जे लुच्चापणा करतात आणि त्यांनी काम नाही केलं तर गेलेला गुच्छा असतो तुम्ही परत घेतो साहेब, त्याला म्हणतो नाही तुझी लायकी नाही, तू परत दे. पण मागील अनेक वर्षापासून मोठं चांगलं काम करते. नरेंद्र नाव आहे तुझं? अनिल ढवले. अनिल ढवले हे टसरमध्ये काम करणं थोडं डिफिकल्ट आहे. त्या जंगलात जावं लागतं. हे अर्जुनचे वृक्ष असतात, तिथे गार्डवाले त्रास देतात आणि त्याच्यामध्ये करायचं. आणि हे चांगलं काम केल्याबद्दल डायरेक्टर साहेब तुम्हीच देऊन टाका. अनिल उभा राहा इकडे, तू शेतकरी तू म्हणून उभा राहायच्या बाजूला. हे बघा, हे टसरचा विषय निघाला म्हणून सांगतो. दिनेशजी काय किंमत आहे बघा निसर्गाची. हे टसरचे कोश आहेत. आता तुम्ही शेतकरी असल्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ही त्याची अंडी आहेत बघा ही. आणि त्याच्यानंतर हा त्याच्यापासून निघालेला धागा आहे. अरे हो, 1 मिनिट फक्त झालं, थांब 1 मिनिट थांब. आणि हा त्याच्यापासून निघालेलं वस्त्र आहे, साडी आहे.
इतकं सुंदर. आम्ही माननीय मनमोहन सिंगजी साहेब प्राईम मिनिस्टर असताना त्यांच्या पत्नीला आम्ही महाराष्ट्रामध्ये आपल्या गोंदियाला आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये तयार झालेली साडी पाठवली होती. ते म्हणाले की या साडीचे 25,000 रुपये आम्हाला ते द्यायला लागलेत. आम्ही सांगितलं साहेब हे नका देऊ. त्यांनी सांगितलं हम फोकट कुछ रखते नाही. आणि त्याला पृथ्वीराज चव्हाण साहेब होते तिकडे केंद्रामध्ये, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही आप मत दीजिए, पण त्यांनी तरी 25,000 रुपये दिले. अशी ही साडी आहे. इतकं उत्तम वैभव. आणि ही साडी जी आहे ते 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष काही होत नाही. सासूने घातलेली साडी सुनेला, सुनेने घातलेली त्याच्या सुनेला देऊ शकते, इतकी ताकद त्याच्यामध्ये ठेव. मित्र हां, आता मोरेश्वरजी तुम्ही बोलतो म्हणता ना, हो ना साहेबांनी हे टसरचं जॅकेट आहे बघा. सरांनी जे घातलेलं आहे ना ते सुद्धा टसरचं जॅकेट आहे. आणि हा अनिल जो आहे ना, हे डायरेक्टर साहेबांपेक्षाही चांगला जॅकेट घातला आहे. आजच्या या मोरेश्वरजी जरा 2 मिनिटं बोलू इच्छितात, त्यांना दुसरीकडे जायचं आहे गडकरी साहेबांच्या दुसऱ्या कार्यक्रमाला. 2 मिनिटं थांबा. आजच्या या रेशीम उद्योगाच्या कार्यशाळेचे 2 मिनिटं बसा, परत बोला. कार्यशाळेमध्ये माननीय कॅप्टन कलंत्री सरांनी आम्हाला निमंत्रित केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझे 1-2 शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो. या रेशीम उद्योगाच्या कार्यशाळेचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक आमचे जुने परिचयाचे माननीय श्री गाडीलकर साहेब IAS, हे संचालक आहे रेशीम उद्योग संचालनालयाचे, आणि त्यांचं ऑफिस नागपूरलाच आहे. आणि मी त्यांच्याबद्दल एवढं सांगू इच्छितो की त्यांचं पहिलं जे उपविभागीय अधिकारी म्हणून पोस्टिंग होतं, ते पोस्टिंग आमच्या मोर्शी म्हणून आमचा उपविभाग आहे, तिथे त्यांचं पोस्टिंग होतं. तेव्हा माझा त्यांचा संपर्क आला, आणि इतका पॉझिटिव्ह माणूस आहे की जे चांगली गोष्ट असेल, करण्यासारखं काही असेल तर आउट ऑफ वे जाऊन मदत करून आपण इथं उपस्थित असणारे आणि उपस्थित नसणाऱ्याही शेतकऱ्यांना ते मदत करतील. आणि माझी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे की त्यांच्या माध्यमातून आमच्या विदर्भातील सर्व तालुक्यांमध्ये रेशीम उद्योगाचं जाळं मोठ्या प्रमाणात विणलं जावं, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना शक्ती देव. आणि यानंतर कॅप्टन कलंत्री साहेब, ज्यांचं अर्ध आयुष्य रेशीम उद्योगाच्या या संचालनालयामध्ये ज्यांनी घालवलं आणि कृती करून दाखवली, ते असे कलंत्री साहेब. त्यानंतर आमचे FPOचे श्री दिनेशजी ठाकरे साहेब, ज्यांनी आत्ताच काटोलमध्ये चांगली FPO त्यांनी निर्माण केली, आणि त्या FPOच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ते न्याय देण्याचा प्रयत्न करतात, उद्योगात शेतकरी आणतात. त्याचसोबत ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे, आणि त्यांनी चंदन शेतीमध्ये चांगलं काम केलं आहे, स्वतः चंदन शेतकरी आहेत. त्यानंतर आमचे बापूजी नहाने, जे या रेशीम उद्योगाचे डॉक्टर आहे. डॉक्टर हेड PhD मिळाल्यानंतर भेटते, पण त्यांची प्रॅक्टिकल PhD आहे. आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी विदर्भात असो, मराठवाड्यात असो, पश्चिम महाराष्ट्र असो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांचा आदर्श घेऊन आपण रेशीम उद्योगाकडे, रेशीम शेतीकडे वळलं पाहिजे. आणि आमचे दुसरे महत्त्वाचे इथं खाली बसलेले आमचे मित्र श्री गजाननजी गिलोरकर साहेब आहेत. त्यांचीही FPO आहे, आणि FPO असूनही ते चांगले संपादक आहे, पत्रकार आहे. इथे आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉक्टर राठोड आहेत, आपलं हितेनजी आहेत, आमच्या डॉक्टर भावना वानखडे मॅडम आहेत, अजून सगळी बरीच मंडळी आमच्या विद्यापीठाची आहे इथे.
आणि आदरणीय आमचे सर्वांचे गुरु आणि सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर CD माई साहेब इथे उपस्थित झाले आहे आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून CD माई साहेबांचं तर सांगावं तेवढं वाखाणणं कमीच आहे. याचं कारण असं आहे की आम्ही जेव्हा विद्यापीठात आलो तेव्हा आम्हाला विद्यापीठ म्हणजे काय हे कळत नव्हतं. तेव्हा आम्हाला बोर्ड धरून सर्व विद्यापीठाचे कामकाज शिकवण्याचं काम डॉक्टर CD माई सरांनी आम्हाला केलं. आमचे गुरु आहेत ते आणि माझेच नाही तर बऱ्याच मंडळींचे ते गुरु आहेत. असा हा आजच्या या कार्यक्रमाला सर्व मार्गदर्शक मंडळी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारच आहे. त्याचबरोबर माझी इथे उपस्थित असलेल्या आणि जे उपस्थित नसलेल्या शेतकऱ्यांना एक नम्र विनंती आहे की कॅश क्रॉप म्हणून आपण रेशीम उद्योगाकडे वळलं पाहिजे. कारण आज कसं झालं आहे, सोयाबीन, पराठी, कापूस, त्याच्यानंतर भात, हे जे पारंपरिक पिकं आहे हे तर घ्यायचेच आहे, पण याच्यासोबत आपल्याला एक कॅश क्रॉप म्हणून रेशीम उद्योगाकडे वळलं पाहिजे. अशा याकरिता आज हे कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून. आणि गेल्या 14 वर्षापासून आपल्या देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे गेल्या 14 वर्षापासून ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून विदर्भातील, मध्य भारतातील सर्व शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल आणि त्यांना प्रगत कसं करता येईल याकरिता त्यांच्या प्रेरणेने सर्व ॲग्रोव्हिजनची टीम काम करून हे 4 दिवसाचा एक आपला दिवाळीचा सोहळाच असतो. हा 4 दिवसाचा जसं दिवाळीत भाऊबीज असते, नरक चतुर्थी जशी असते, दीपावली पूजन असते, त्याच्यानंतर धनतेरस असते, असं जे 4 दिवसाचं तसेच हे 4 दिवस आपले दिवाळीचंच सण असल्यासारखा आहे शेतकऱ्यांचा. कारण शेतकऱ्यांना नवनवीन प्रत्येक गोष्टीचं तंत्रज्ञान इथे उपलब्ध करून कार्यशाळेच्या माध्यमातून करून दिल्या जाते. त्याचबरोबर या परिसरात आल्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचे स्टॉल इथं लागलेले आहे. जे गोष्टी पाहण्याकरता आपल्याला पुन्हा नाशिक, मुंबईचे ॲडव्हर्टाईज पाहतो आपण आणि तिथे जाऊन इथं प्रात्यक्षिक आपण पाहू शकतो. हे सर्व आपल्यासाठी सहज उपलब्ध व्हावं याकरिता आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि ॲग्रोव्हिजनच्या टीमने आपल्यासाठी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी ॲग्रोव्हिजन आणि आदरणीय गडकरी साहेबांचे आभार मानतो. आणि या कार्यशाळेला आणि विदर्भातील सर्व रेशीम उद्योगात काम करणारे शेतकरी आणि जे नव्यानं काम करणारे शेतकरी आहे या सर्वांना या रेशीम उद्योगाच्या कार्यशाळेच्या शुभेच्छा देतो. आणि इथून घरी जाताना आपण या कार्यशाळेतून सर्व माहिती घेऊन जावे, जेणेकरून आपण एक कॅश क्रॉप म्हणून जर आपण घेतलं तर यातून आपल्या उन्नतीचा मार्ग सुकर होईल. तरी मी या कार्यशाळेला शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. आयोजकांनी कॅप्टन कलंत्री सरांनी मला इथे बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझं काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा करावी. धन्यवाद. मोरेश्वरजी वानखेडे साहेब सुपरस्टार फार्मर आहे. माझ्याकडे मी स्टार फार्म आणलं, सुपरस्टार. मागच्या वर्षीचं काळ्या मातीतून मिळालेलं उत्पादन 1,44,570 रुपयाचं होतं साहेबांचं. आणि त्यापैकी 25 लक्ष रुपये साहेबांनी स्वतः शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाकरता वेगवेगळ्या खर्च केले. एकदा टाळ्या वाजून द्या यांच्याकरता, दिनेशजी ठाकरे साहेबांकरता आणि यांच्याकरता. आणि आता इंटरवल के बाद में और वापिस रेशीम शुरू, सुनिए ध्यान से. आणि सर माई सर आले, माझे स्वतः फार कमी गुरु आहेत इथे आणि ज्यांना मी गुरु मानतो ते तर अजूनही कमी आहेत. आणि त्यामध्ये माई सर आहेत आणि माई सरांना माहीत नाही कसा माझा कान धरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी चरणस्पर्श करतो, तुम्हाला प्रणाम करतो आणि अत्यंत आदरयुक्त भावनेने तुमचा या ठिकाणी मी सन्मान सत्कार करतो. सर आपण एवढ्या याच्या बाजूने म्हणून मी विनंती केली ना, आपण आला, खूप आनंद झाला. 1, 2, 3, 5 मिनटं अजून बसा. सर हे जे शेतकरी, हे स्टार शेतकरी, यावर पटकन या, एकदम या इकडे. हे सर हे लखपती शेतकरी आहेत. बरं, लखपती म्हणजे 1 लाख नाही, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 7 लाख, 6 लाख, 8 लाख, 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकरातून. आणि बघा, हां चला, अजून कोणी आहे का राहिलेलं? कोणी महिला शेतकरी आहे? महिला, चला.
तुम्ही तुमचं झाला का परिचय? तुमचा पटकन सांगा. विलास मारुती मेश्राम, मुक्काम सुरडोंगरी, पोस्ट चुरमुरा, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. मला टसर रेशीम उद्योगापासून 2 लाखाचं उत्पन्न मिळालं. हॅलो, मी किशोर रामकृष्ण मेश्राम, मुक्काम बोरीचक, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. तर मी 2300 DAPL टसरचे 2300 DAPLमधून 4,80,000चा उत्पादन घेतलं आहे. संदीप हनुमानराव कांबळे, मुक्काम पोस्ट आरवी छोटी, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. माझं मागच्या वर्षीचं उत्पादन 3.5 लाख झालेलं आहे. एका एकरात रेशीम शेती आहे माझी. विवेक मावरे, राहणार घोराट, जिल्हा वर्धा. माझं 1.5 एकरमध्ये लागवड आहे. वार्षिक उत्पन्न माझं 6 ते 7 लाख रुपये येत असते दरवर्षी. मी राजेंद्र भादे, तालुका रोड, जिल्हा अमरावती आणि राहणार जामठी गणेशपूर. माझं 1 एकर शेती आहे. त्याच्यात 2.5 ते 3 लाख रुपयाचं उत्पन्न येते. मी प्रभाकर मनोहर रेवतकर, कुर्धडी, तहसील, जिल्हा वर्धा. मी मागच्या वर्षीपासून 1 एकर शेती लावली. तर शेडच्या अभावी थोडंसं माझं क्रॉप वाढलं होतं. तर माझी सुरुवात 2 बॅचपासून चालू झाली. तर माझं 2 बॅचचं उत्पन्न 1,10,000 आहे झालं आहे. आणि अजून दिवस बाकी आहे. आणि पुन्हा मी 1 एकर लावली आहे. मी नितीन नाखले, तालुका देवळी, जिल्हा वर्धा. माझं 1 एकरमध्ये क्षेत्र आहे आणि मला वर्षाला 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न. मी विद्याधर गुलाबराव खोडे, राहणार आरवी छोटी, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. माझं 1 एकर क्षेत्र लागवड आहे. मी 2 वर्षापासून शेती करतो. गेल्या वर्षीला 550 DAPL बंधून 2,15,000 रुपये वाचले मला. माझं नाव दत्तूजी पैठणकर आहे. मी लावा, नागपूर ग्रामीण तालुका, खडगाव रोड इथे राहतो. मी रेशमी याची उद्योगाची आपल्या शेती केली नाही, पण यावर्षीपासून करणार आणि उत्पन्न मिळवणार. आता ह्या सगळ्यांना गुच्छ एवढे आणले नाही आहे. असा गुच्छ वरती धरतो, सगळे हात लावा. या असे या, जवळ या जवळ या. फोटो काढणार, जरा चांगला फोटो काढा. कुठल्या मिनिस्टरचा इतका फोटो चांगला आला नाही पाहिजे तितका काढा. मागचे साहेब दिसले पाहिजे. थोडं खाली करा, गुच्छ साहेब दिसतात, थोडं खाली करा. आणि तुम्ही टाळ्या वाजवा. आणि या लोकांच्या सन्मानाकरता एकदा उभे राहा. सगळ्या टाळ्या वाजवा. या भारतभूमीच्या शेतकऱ्यांच्या करता सलाम. सगळ्यात मोठे हिरो आहे ते. शेतीतून लक्षाधीश होणार आमचे हे शेतकरी आहेत. कोणाकडेही पैशाच्या मागण्याकरता जात नाहीत, तंटामुक्ती करतात, दारू पित नाहीत, गुटखा खात नाहीत आणि कोणाशी भांडत नाहीत. या 3 प्रमुख गोष्टी यांच्या आयुष्यामध्ये रेशमामध्ये घडून आल्या आहेत. फार फार धन्यवाद. तुमचं परत एकदा स्वागत. जागा घ्या, परत बसा, आपण बोलूया. नमस्कार. अशा प्रकारे क्रांती ह्या रेशमातून घडू शकते. हे सगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं. केवळ ओरडत नाही, केवळ तुम्हाला हे शेतकरी त्याच्याकरता साक्षीदार आहेत. हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं त्या शेतकऱ्यांना भेटायचं आहे. आजच्या कार्यशाळेला उपस्थित असलेले सगळे माझे शेतकरी बंधू, माननीय संचालक गोरक्षेश्वर आडिलकर सर, डॉक्टर LB कलंत्री, माजी संचालक रेशीम संचालनालय नागपूर, माई सर व उपस्थित मान्यवर बापू नाणे. आज मला कलंत्री साहेबांनी सांगितलं आहे की या योजनेमधून काय लाभ मिळतो शेतकऱ्यांना. सगळ्यात सांगायचं मध्ये लाभ तर महाराष्ट्र शासनाने बऱ्याच योजनेला दिल्या. यामध्ये हे 2 योजना जरूर आहे की मनरेगा अंतर्गत तुती लागवड आणि सिल्क समग्र 2 अंतर्गत तुती लागवड. सिल्क समग्र मनरेगामध्ये 1 एकर जर तुती लागवड केली तर त्याला 3,97,000 रुपये 3 वर्षामध्ये त्याला अनुदान दिले जाते. प्रश्न एक आहे की 3,97,000 रुपये घ्यायचं आहे अनुदान म्हणून लागवड करू नका, एवढी माझी विनंती आहे. लागवड करणे आणि उपटणे ही बाब नको. अनुदान मिळायच्या वेळेस अनुदान मिळणार आहे. शेतकरी जो करतो आमच्या रेशीम संचालन म्हणजे रेशीम उद्योगामध्ये त्याला निश्चित अनुदान मिळते. त्या माणसाला पात्र असतो त्याला अनुदान मिळतं. पण अनुदान शासन देत आहे म्हणून नुसती तुती लागवड करू नका. याच्यामध्ये अकुशलमध्ये 2,44,000. आपण जर दुसऱ्याच्या शेतीमध्ये जर काम केलं असतं
तर आपल्याला मजुरीमध्ये जावं लागते, आपल्या शेतीमध्ये मजुरी म्हणून काम करावं लागते. त्या मजुरीचा पैसा अकुशल म्हणून 2,44,000 3 वर्षामध्ये दिला जातं. दुसरा गोष्ट आहे की याच्यासाठी लागवड केल्यानंतर कीटक संगोपन गृह बांधावं लागतं. का कीटक संगोपन? याच्या आधीची पूर्वीची कल्पना होती की गवताच्या झोपडीमध्ये रेशीम उद्योग होते, आज पण होते. प्रश्न असा आहे की कीटक संगोपन असणं आहे की 1 एकर तुतीची बाग जर असेल, 6,000 जर झाडं असतील तर त्याच्या झाडासाठी कीटक संगोपन गृह बांधणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी सुद्धा मनरेगा अंतर्गत 1,53,000 रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. हे अनुदान हे 100% मिळतं. जनरली तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही जेवढं काही अनुदान दिलेलं आहे मनरेगामध्ये असो, सिल्क समग्र 1 मध्ये असो, सिल्क समग्र 2 आता ही योजना चालू झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अनुदान आहे. दुसरा आहे की सिल्क समग्र 2 मध्ये 1 मध्ये जे हे होतं की 1 एकर जर तुती लागवड केली, 1 एकराचं जर त्याला क्षेत्र असेल तर 5 लाखाचं पॅकेज आहे. 5 लाखाचं पॅकेज कसं आहे की तुतीची त्यांनी लागवड करायची. त्या तुतीच्या लागवडीसाठी 60,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये 75% हा केंद्र हिस्सा केंद्राचा आहे आणि राज्याचा आहे. 25% लाभार्थ्यांनी तो शेअर करायचा आहे, त्याचा शेअर 25% राहणार आहे. त्याच्यानंतर कीटक संगोपन गृहाला आहे, 3.25 लाख रुपये कीटक संगोपन गृहाला बांधलेला आहे. त्याचे जे नॉर्म्स आहे, प्रत्येक जिल्ह्यात जे उपस्थित शेतकरी असतील त्याचे निकष हे जे आहे ते जिल्हा स्तरावर तुम्हाला सगळ्यांना मिळतात. प्रथमतः मग कीटक संगोपनाला 3.25 लाख रुपये आहे, ठिबक सिंचनाला 60,000 रुपये आहे, कीटक संगोपन जे साहित्य खरेदी करतात त्याला 50,000 रुपये आहे, आणि कीटक निर्जंतुकीकरण औषध जर घेतलं तुम्ही किड्यांना वापरायला त्याला सुद्धा अनुदान 5,000 रुपये मिळतं आहे. तर असा पॅकेज आहे. 1 एकर ज्यांनी तुती लागवड केली त्याला 5 लाख रुपयाचं अनुदान आहे. 5 लाख रुपये अनुदानमधून याचं अनुदान 75% शासनाकडून मिळतं, 25% तुमचा सहभाग असतो. दुसरा आहे की 2 एकराला 7,500चं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये 75% अनुदान 5,62,500 रुपये मिळतं. तर हेच सांगायचं आहे की तुम्ही तुती लागवड केल्यानंतर प्रस्ताव तयार करायचे आहे. तुती लागवड केल्यानंतर जर 2 फूट असेल तर शेतकऱ्याच्या बांधावर आमचे कर्मचारी येतात, फोटोग्राफचा प्रस्ताव सादर करायचे आहे आणि ते जिल्हा स्तरावरून प्रादेशिककडून येऊन आम्हाला मुख्यालय असेल आणि ते अनुदान सबसिडी आल्यानंतर आम्ही अनुदान देतो. पण अनुदान घ्यायचं म्हणून लागवड करू नका. आपली आज विदर्भामधली परिस्थिती इतकी बिकट आहे. मी पण माझ्या घरी शेती आहे. आज जर बघितलं सोयाबीनचा उतारा ह्या वर्षी 1 एकरामध्ये 2 पोते पण नाही झालेला आहे. आज शेतकऱ्याला इतकी गरज भासलेली आहे का शेतीला पूरक जोडधंदा कोणता तरी केल्याशिवाय शेतकरी विदर्भातला जगूच शकत नाही. 50 एकर शेती आहे पण त्याचं पीक बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि आपण जर हे विदर्भ सोडून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एक शेतकरी त्यांच्याकडे क्षेत्र नाही आहे. 2 एकर आहे तो शेतकरी शेतामध्ये आपल्या कोठाळ्यामध्ये राहून तो शेती करतोय, पण 2 एकरामध्ये लाखोचं उत्पादन करतोय. हे विदर्भाच्या शेतकऱ्याचं आणि पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्याचा आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा हा फरक आहे. क्षेत्र ॲक्च्युली विदर्भात शेतकऱ्यांकडे खूप जास्त आहे, पण त्याचा उपयोग सही केला जात नाही. नुसता आपल्या बापानं म्हटलं की आपल्याला सोयाबीन लाव, का लावते रे रेशीम उद्योग, ते पण आपल्याला नवीन पिढीला अलाइड सेक्टर कोणतेही व्यवसाय जोडधंदा म्हणून तुम्ही केल्याशिवाय शेतकरी पुढे येऊ शकणार नाही. मी ह्या प्रसंगी आपणास एवढंच विनंती करेल की महाराष्ट्र शासनाने सुद्धा आता 20 नोव्हेंबर ते आमच्या 20 डिसेंबरपर्यंत कार्यक्रम चालू केलेला आहे, नोंदणीचा कार्यक्रम. त्याच्यामध्ये आपण सहभाग व्हा. आमच्याकडे रेशीम उद्योगाच्या नोंदणी करा आणि रेशीम उद्योगात सुरुवात करा. कमीत कमी 1 एकर शेती करा की जेणेकरून आपल्याला हा एक पूरक व्यवसाय होईल. या प्रसंगी मी एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो. यांचं नाव पवणीकर साहेब आहेत, हे सहाय्यक संचालक आहेत रेशीम संचालनामध्ये. शेवटी आपला कार्यक्रम संपण्याच्या पूर्वी त्यांचा नंबर देतील. तुम्हाला अडचण आली तर त्यांना, मी रिटायर्ड झालेलो असलो तरी माझा नंबर घ्या. मी
आणि मग बाकी आमचे अधिकारी तुम्हाला सहकार्य करतील. यानंतर मी अतिशय उमद्या माणसाला तुमच्याशी संवाद साधायला विनंती करणार आहे, आणि ते आहेत आमच्या रेशीम संचालनालयामध्ये नव्याने रुजू झालेले राज्याचे रेशीम संचालक IAS आहेत, शेतकऱ्याचे चिरंजीव आहेत. तुम्ही काही लोक नव्हते सुरुवातीला, त्यामुळे परत सांगतोय. नाही, बापू आधी बोलतील. बरं, बापूविषयी मी तुम्हाला सांगितलं, बापू कसा उमदा दिसते की नाही. मी आता पुढच्या वर्षी या वयामध्ये एक निर्णय घेतला आहे की 5-10 लाख रुपये खर्च करून एक मला फिल्म काढायची आहे, म्हणजे एकदम पिक्चर काढायचं आहे. आणि त्या पिक्चरमध्ये मी आज निर्णय घेऊन टाकला की बापूला आपण हिरो म्हणून घ्यायचं. बापू पैसे गिशे काही देणार नाही, आणि ती फिल्म जे राहणार आहे तर रेशमातून कशी आता माणूस उभा राहू शकतो हे पाठबळ उभं करणारी फिल्म राहणार आहे. त्याच्यात तो आणि तुझी पत्नी असेल तर तिला हिरोईन अशा पद्धतीने करायचा. इतका चांगला उमदा माणूस आहे, गोरा गोमटा उंच पूर्ण, आणि तिथून आला आहे उस्मानाबादवरून तुमच्याशी आमच्याशी बोलण्याकरता. बापू एकदम झकास. आता मला याच्यासाठी बोलवलं आहे, तसं तर तुमचं विदर्भ जे आहे ते विदर्भच पंढरी आहे रेशीमची. आज जर आम्हाला रेशीम संचालनाच्या ऑफिसला काही काम असलं तर आम्हाला तिथून इकडे यावं लागतं आहे. आणि तुमच्यापाशीच इथं पंढरपूर आहे, पंढरपूरमधला विठ्ठल आहे, म्हणजे आमचे मान्य डॉक्टर कलंत्री सर, मान्य डवळे सर हे आमचे गुरु आहेत. प्रत्येक वेळेला आम्ही नवीन जोपर्यंत होतो तोपर्यंत सारखं रातचं कधीही त्रास दिलेला आहे आम्ही त्यांना. आणि आपल्याला अगोदर काय मला वाटलंही नाही, आल्याबरोबर माननीय संचालक साहेब जे आहेत आपले आल्याबरोबर मला बोलत होते, गोरक्ष गाडगे सर. मला वाटलंही नाही की ते IAS आहे किंवा हे आहेत म्हणजे संचालक आहेत म्हणून. म्हणजे एवढे प्रांजळ आपल्याला माणसं भेटलेत की शेतकऱ्याला काय समस्या आहेत आणि काय करता येईल, बापराव काय करता येईल. आल्यापासून मला तासभर ते विचारत होते. मग मला ज्या समस्या रेशीममधल्या जाणवत होत्या त्या सगळ्या समस्या त्यांनी अगदी म्हणजे मी एक ऑफिसर आहे असं न ऐकता शेतकऱ्याबरोबरच मैत्रत्वाचं नातं करून त्यांनी प्रत्येक गोष्ट ऐकली. त्याबद्दल सरांचंही खूप स्वागत. आता मी तुम्हाला थोडक्यात माझी जर्नी सांगतो. मला यशोगाथाच सांगायची, मला काय तुम्हाला टेक्निक ज्ञान द्यायचं नाही. टेक्निक ज्ञानाचा तुमच्याकडं खजाना भरपूर आहे, सगळं भांडारच आहे इथं. डॉक्टर महेंद्र डवळे सर असतील, तुमचे हे सगळे बाकीचे तज्ज्ञ कमिटी, पण तरी सध्या ही रेशीम का पुढे जात नाही. तुम्ही भाग्यशाली आहेत, गडकरी साहेब सुद्धा येतात अच्छा भाषण ऐकायला. आणि विषय सगळे सुद्धा सतर्क राहा. एवढा मोठा माणूस आपल्या रेशीम खरंच काय आहे त्या कुठं ऐकलं असेल तर ते मला आता निरोप आला की माननीय गडकरी साहेबांनी एक रिसर्च केलं की अगं मराठवाड्याकडे इकडे वाढते, आपल्याकडे का वाढत नाही ते जरा सर्च घ्या बरं. ग्राउंड लेवलला कोण काम करते ते बघा. आणि मग मला इथले माननीय गुलगुले सरांचा, इथले आयोजक ॲग्रोविजन त्यांचा कॉल आला. आणि म्हणजे माझंही नशीब किंवा तुमचं नशीब की माझं ह्या 3 दिवसामध्ये थोडं बॅच डिस्कंटिन्यू होती, त्याच्यामुळे मलाही काही अडचण आली नाही. नसतं साहेब आमचं एवढं व्यस्त जीवन असतं की शेतकऱ्याला जरी एक कॉलवर आपण थोडी मार्गदर्शन केलं आणि त्याला जर 1000 रुपये फायदा झाला तर ती सगळ्यात मोठी ती पुंज आहे. आता तुम्हाला थोडक्यात माझं नसून मी बापू गजेंद्र नाहने, मुक्काम पोस्ट देवधानोरा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, मराठवाडा येथून आलो आहे. मी साधारणतः 10 वर्षापूर्वी रेशीम शेती चालू केली. आज माझं CRC सेंटर आहे. वार्षिक माझे उलाढाल 70 ते 80 लाख रुपये टर्नओव्हर आहे. 20-22 लाख रुपये मी 20-22 हजार मी टॅक्सही भरतो, पे करतो शेतकरी असून सध्या. म्हणजे मला ती सन्मान योजना येते पण मी ती पत्नीच्या नावाने केली, म्हणलं ती बंद होऊ नये. म्हणजे सांगायचा अर्थ काय, आणि हे जे आहे 30 ते 35 लाख रुपये हा नफा राहतो त्याच्यामधून. ह्या सगळ्या गोष्टी कधी साध्य झाल्या. माझं पिकच आहे तू आणि ती दोघांनी मिळून करायचा हा व्यवसाय. आणि आमच्या शेतकऱ्याला सरळ सांगितलं तर आपण जर लावली, माझ्यातले जवळजवळ आज 50% शेतकऱ्यांनी ह्या काड्या लावून माडी बांधलेली. काडी द्यावं सर ते 1 मिनिट. आपली काडी कुठे आहे तिची? बरं ठीक. आपण साधारणतः एवढी काडी लावतो जमिनीत, पण ह्या काडीची एवढी ताकद आहे की 40-45 लाखाचं घर बिल्डिंग बांधण्याची जी ताकद आहे आणि आमच्यातल्या शेतकऱ्यांनी बांधल्यात. आज आमचं क्लस्टर उभं आहे अशा पद्धतीनं. आता बऱ्याचशा वेळेला काय होतं, गोष्ट बोलत असताना मग हे खरं आहे का म्हणून जवळजवळ 20-25-30-40 दररोज शेतकरी आमच्यातले विदर्भातले असतील, पश्चिम महाराष्ट्रातले असतील. पश्चिम महाराष्ट्र आपल्यापेक्षा सुधारलेला आहे मराठवाड्याने विदर्भापेक्षा, पण मी रेशीम शेती म्हणलं तर आमच्याकडे बघायला येतात. आणि जो 250 ते 300, फक्त मी सुधारलो नाही, अगोदर मी बघितलं ह्याच्यात दम आहे का, कसं आहे, प्रत्येक गोष्ट शिकून घेतली, ह्यातलं टेक्निक ज्ञान शिकून घेतलं. आज 250 ते 300 शेड केवळ आपल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दारोदार सांगितल्यामुळे आज उभा आहेत. आणि त्या शेतकऱ्याला आपण प्रत्येक गोष्टीला आपली फिडिंग टाकायची आणि नवरा बायकून आम्ही गाडीवर फिरायचं प्रत्येकाला सांगत. तिनं त्यांच्या घरच्या महिलेला सांगायचं, मी पुरुषाला सांगायचं. अगोदर नवीन शेतकऱ्याला वाटायचं किंवा मग ह्याचा काहीतरी फायदा आहे काय की हे आपल्याला येऊन सांगतोय.
असं करा तसं करा. मग ज्यावेळेस त्यांना कळालं की बाबा ह्याचा फायदा काही नसताना सगळे पैसे आपल्यालाच येणार आहेत. ज्या शेतकऱ्याला विश्वास बसत नव्हता, बरेचसे शेतकरी व्याजबट्ट्यानं पैसे काढायचे, त्यांचा सण समारंभ किंवा काही कार्यक्रम असला तर भागवायचे. अक्षरशः आज गावातली सावकारकी बंद पाडली. प्रत्येकाकडे महिन्याला ₹1,00,000 येतोय. महिन्याला ₹1,00,000 येतील, त्याला सावकाराची गरजच नाही ना आज घ्यायची पैसे. आणि प्रत्येकाला लावत असताना 2 एकर आपण तुती लावायला लावली. 2 एकर तुतीपासून वर्षाला 5 लाख ते 11 लाख प्रत्येक वर्षाला आमच्यातला शेतकरी उत्पादन घेतोय. तुमचं नशीब असं आहे की आमच्याकडे फक्त 400 ते 450 मिलीमीटर पाऊस पडतोय. अजून 1 महिने तर आमच्याकडे पाणी प्यायला राहणार नाही साहेब. पण तुमच्याकडे निसर्गानं दान भरपूर दिलेलं आहे. तुमच्याकडे क्षेत्र जास्त आहेत, पाणी चांगलं आहे, मग सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. मग वानवा कशा तर हीच काही कळना गेल्या. म्हणजे नेमकं पैसे नको आहेत का तुम्हाला? अगोदर तुमच्या डोक्यामध्ये जर पैसे आणि बाकीच्या जर गोष्टी तुम्हाला साध्य करून घ्यायच्या असतील तर तुतीशिवाय सध्या तरी पर्याय नाही. एक तर ते जंगली पीक आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं. आता इथून पुढे आम्ही फक्त ते तुतीचं झाड कसं जगल ही गोष्ट बघतो. कुंभारीन मारणार नाही, गाडगे किती बी आपण तयार करू हे आम्ही फक्त बघतो. ती जर जगलं झाड तर मग तर पुढला कार्यक्रम चालू. प्रत्येक वर्षी आमच्यातले 20 ते 25 शेतकरी असे असतात की अगोदर तुती लावतात, तुती लावल्यानंतर क्रॉप चालू करतात आणि पुन्हा मला सांगतात फोन करून, नाणे साहेब मी तुती लावली, माझ्या तेवढं अनुदानाचं बघा. आम्ही अनुदान हा शब्द काढत नाही. हा शासनानं आपल्याला दिलेला किंवा या ऑफिसनं दिलेला थोडा बूस्टर डोस आहे की जेणेकरून आपण अजून थोडी जास्त छलांग मारू शकू किंवा उडी मारू शकू. आणि हे आपल्याकडले नेमकं उलटा कार्यक्रम कुठं व्हायला, विदर्भातले शेतकरी अनुदान म्हणते 3 वर्षात पैसे भेटले, शेड मारलं की त्यामध्ये कोंबड्या जनावर कोंडायचे, तुतीला नांगर घालायचा. असं आता इथले एक स्टार होते एक 10-12 शेतकरी, चांगलं वाटलं. ह्या शेतकऱ्याकडे उलट जबाबदारी आहे तुमच्यावर, ही जोचं वजं आहे पुढे, तर ही नांगराचं वजं तुम्ही थोडं वळलं पाहिजे. प्रत्येकानं संकल्प केला की मी 10 शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचं मी ज्ञान देईल. त्या गोष्टीचं ज्ञान दिलं तर शेतकरी लखपती व्हायला ती बी प्रत्येक महिन्याला काहीच गोष्ट ह्याच्यामध्ये अडचण नाही. ज्या आपल्या आळ्या मारायला लागल्यात, का मारायला लागल्यात, ग्रासरी झाली, फ्लॅचरी झाली, त्याला काय करावं लागेल. साधारणतः आम्ही असं करतो की ज्या दिवशी वाटप आहे त्या दिवशी शेतकऱ्याचा ग्रुप बनवला जातो किंवा आज तुम्हाला काय करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्या रेशीम उद्योगामध्ये करत असताना आपण जसं कोरोनामध्ये नियम पाळत होतो तसं निर्जंतुकरण खूप महत्त्वाचं आहे. फक्त निर्जंतुकरणच आपल्याला चालणार नाही, तर त्याच्याबरोबर आपल्याला पाला साध्या महत्त्वाचा आहे. मग काय होतं, घरामध्ये जर विषय निघाला की आता आपल्याला काय करायचं आहे, रेशीम लावायचं आहे किंवा तुती लावायची, रेशीम करण्यासाठी तुतीची गरज आहे. मग घरचे वडील काय म्हणतात, बरं ठीक आहे मग आपले 2 एकर माळाकर रान आहे की जिथं कुसळ येत नाही त्या जमिनीत लावू म्हणतात. तुमची जमीन जर पैलवान नसली आणि तुमच्या पाल्यामध्ये जर ताकद नसली तर तुमची रेशीम आळी कोश करणार नाही, फक्त चंद्रिकावर फिरणार, फक्त गोल गोल फिरणार. आता मग सरांनी मला प्रश्न विचारला होता की बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहेत म्हणले, कशाचे की ती आळी कोश विणीत नाही. सर तसं नाही म्हणलं, आळी जी जन्मली ती आळी तुमचा कोशच शिणणार, फक्त तिला बाध्य आणायला आपण आपल्या घटक कारणीभूत आहेत. एखादा शेतकरी काय करतो, शेजाऱ्यानं माझ्यापेक्षा पाला चांगला आला आहे का, माझा पाला भारी म्हणलं पाहिजे. म्हणून आता जे संजीवक आहेत म्हणजे अनकंट्रोल वाढ करणारे आहेत आपल्याकडे जाईन बरेचसे, मग ती दुकानदार देतो, दुकानदाराने दिले की फवारतो, फवारल्याबरोबर पानाची तुमची साईज अचानक वाढती, पानात हिरवेपणा वाढते, काळोखेपणा वाढते. पण आपल्या आळीला जे मधले प्रोटीन आहेत ते प्रोटीनच भेटत नाही. प्रोटीन जर नाही भेटले तर ते कोश करणार नाही. आज रेशीमच का लावायचं आहे तर आपलं फायबरमधली क्वीन म्हणजे आपल्या वस्त्र उद्योगामधली राणी ही रेशीमच्या कपड्याला मानलं जातं आहे. आज रेशीमचा धाग हा उच्च दर्जाचा आहे, त्याच्यामुळे त्या कोसलेला भाव आहे. कशापासून म्हणतो तर कोशपासून, आणि कोश कशापासून म्हणतो तर मलबेरी. आपण आळ्या सांभाळल्या पाहिजेत तरच आपल्याला ते कोश तयार होणार आहेत, तरच ते जर रेशीमचे वस्त्र तयार होणार आहेत. त्याच्यामुळे रेशीममध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे. आज 50,000 ते 55,000 60,000 रुपये क्विंटल रेशीमचा भाव आहे. प्रत्येक शेतकरी हा 1 एकर जर तुमच्याकडं चांगल्या प्रकारे तुती लावलेली असली तर 200 अंडीपुंज होतं. 200 अंडीपुंजाला 160 ते 170 किलो सहज माल निघतो आणि त्यामधून 75-80 हजार तुमची पट्टी येते. चांगला पाला आणला की प्रत्येक ह्याच्यामध्ये मात्र ₹1,00,000 तुम्हाला महिन्याला भेटतात. आणि भेटणारे शेतकरी आहेत, असं नाही किंवा हे बंकसगिरीने काहीतरी सांगायला अशातला भाग नाही. कधी क्लस्टर बघायला या, क्लस्टर आपलं सदैव कधी ओपनच असतं. कधी फोनही केले तरी फक्त प्रॉब्लेम असा आहे की कधी कधी दिवसा फोन उचलणं होत नाही कामाच्या व्यापामध्ये. संध्याकाळी मी जरूर फोन त्या शेतकऱ्याला रिटर्न करतो आणि जेवढ्याही शेतकऱ्याच्या काही अडचणी असल्या त्यांनी व्हॉट्सअपला टाकायच्या. व्हॉट्सअपला टाकल्या की ती फोटो त्यांचे बघायचे आणि त्या शेतकऱ्याला कसं आपल्याला पुशअप करून पुढे नेता येईल ही बघायचं नसतं. बऱ्याच वेळेला काय होतं नसतं, काही कुतून बी गुतवायचा प्रयत्न होतो. लावतो ती लावली पुढली काही माहितीच नाही. तर शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्ट ही समजली पाहिजे. मागच्या 3 वर्षात आमचा शेजारीचं एक पाहुणा त्यानं तुती लावताना लावली 3 एकर आणि काळी जमीन आहे त्याची. शेवटला त्याची तुतीचे झाडं असे झाले होते, ती जर झाडं असं तोडलं तर कुळवाला त्याची दांडी बसायची.
असे झाडं झाले तरी बी ही सक्सेस काही नाही. मग एक दिवशी माझ्याकडं आला, म्हणलं माझं काही एक बी बॅच निघालं नाही. म्हणलं बरं ठीक आहे, तुमच्या आसपास तुझा गुरु कोण आहे? म्हणलं माझ्या गुरुनं तर परवा दिवशीच आळ्या टाकून दिल्या. ठीक आहे म्हणलं, मग आता तू गुरु बदल, उद्यापासून तू एकच कर, तू तुझी बायको तुझा मुलगा तिघांनी बघायला यायचं दररोज मी काय करतोय. मग त्यानं दररोज बघायला यायचं आणि अर्धा तास ते एकूण काम करून घ्यायचं. दुसऱ्याच लॉटला त्याला 200 अंडी पुंजाला 190 किलो माल निघाला. कशामुळं? जोपर्यंत ह्या बारक्या बारक्या गोष्टीत आम्ही जर तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये कवर फिडिंग द्या, तुम्ही आळीला खाऊ घालायचं आहे कावा आणि झोपवायचं आहे कावा, ही ज्या शेतकऱ्याला कळालं त्याला रेशीमची गुरु किल्ली कळाली. मग ही जर गोष्टी बघायची असली तर बऱ्याच वेळेला शेतकरी सांगतो की आळी हल्ली की मोल्ट पास झाला. असं नाही, तुम्ही तिचे सिम्पटम समजून घ्या, त्याची कात कशी निघते, तिच्या पुढलं तोंडाचं झाकण कशा पद्धतीने निघते, आपली आळी खाती किती फिडिंग खाल्ल्यानंतर आपली फिडिंग ना बसणार आहे. काय काय वेळेला आता ही स्टार काही शेतकरी असते त्यांच्या 6व्या 7व्या फिडिंगलाच मोल्ट बसतो, पुढला शेतकरी म्हणते झालं 7वर बसतो, पण त्यांनी पेस किती दिला आहे, त्यांच्या पाल्याची क्वालिटी किती आहे कशी, ह्याच्यावर केवळ तुमचा स्पेस, पाल्याची क्वालिटी, आळीची संख्या कशी, ह्याच्यावर तुमचा मोल्ट मागं पुढे बसणं हा अवलंबून असतो. त्याचा बसला म्हणजे माझा बसला अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये तुम्ही नुसता पालाही चांगला आणला तरी त्याच्याबरोबर तुम्ही त्याला हवा सध्या दिली पाहिजे. आपल्या रेशीमला आपल्या प्रत्येक शेतकऱ्याने तुमची बॅच जर चालू झाली तर तुम्ही त्या शेडमध्ये बसलेलं पाहिजे. शेडमध्ये बसलं तरीच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला गरम होतं आहे का, गार होतं आहे का, आपल्याला तिथं बसून 2 टाईम जीव वाटलं पाहिजे, एवढी स्वच्छता तुमच्या शेडमध्ये पाहिजे. जर का शेड उघडलं आणि तुम्ही मध्ये गेला आणि आंबट वास आला, कार्यक्रम तुमचा चालू झाला, बुरशी चालू झाली, जीवाणू चालू झाले, विषाणू चालू झाले आणि पुन्हा म्हणायचं मला काय केलं. ह्याच्यामध्ये आता आमच्याकडं आम्ही काय करतो, 5 लाखाच्या पुढे जेवढी प्रत्येक वर्षी शेतकरी जातील तेवढ्याला आमच्या APC मार्फत एक गुलाबाचं फुल देऊन स्वागत करतो, जास्त मोठं नाही. पण ते स्टेजवर स्वागत केलं मग त्या शेतकऱ्यात रेस लावलेली पाय वाढण्याची नाही तर पुढे जाण्याची, पुढल्या वर्षी मी तिथं दिसलो पाहिजे. म्हणजे 5 लाखाच्या आत तर कोणी ठेवीतच नाहीत. 5 लाखाच्या पुढे 11 लाखापर्यंत वर्षाला शेतकरी त्यामधून मिळतात. शेवटचे 2 महिने आमच्याकडे पाणी टंचाई असते, 2 महिने आमचा उद्योग बंद असतो. त्या 2 महिन्यामध्ये मात्र लग्न खात फिरतात सगळेच शेतकरी, ते नवरा बायको, आणि कुठं पाहुण्या रावळीकडे गेलं असं थोटासारखं जात नाहीत. गेलं तर ती लिकरू पुढे दारात आलं की असं 500च्या नोटा काढू त्यांना देतात. ही कशाची किंमत आहे? फक्त रेशीमची. आणि पहिले 10 महिने मात्र शेतकरी आमचा कारवणे कुत्र्याने असे कानवरी केले की जुलै ते जवळजवळ मार्च एंडपर्यंत कुठंच जात नाही. कारण तर रेशीमचा एक दिवस बी तुमचा गेला तर पुन्हा सगळाच कार्यक्रम बिघडतोय. तुमच्या चंद्रिका पडल्या की त्याच्या सेम डे किंवा दुसऱ्या दिवशी तुमची छाटणी झाली पाहिजे. सगळ्या गोष्टी तुमचे पाळी बिळी घालून खत बीत फिरून सगळं ओके झालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही बॅच वेचण्याच्या अगोदर तर इकडं फुटायला चालू झालेली असते, जेणेकरून तुमचा कालावधी कमीत कमी होतो आणि वर्षातले जास्तीत जास्त पीक तुम्हाला त्याच्यामधून मिळतात. आणि ह्याच्यामध्ये मी संवाद तुमच्याबरोबर साधण्यासाठी आलेलो आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे जर विचारायचे असले तरी तुम्ही विचारू शकता, असंही काही अडचण नाही. फक्त तुम्ही तुमच्यात ही प्रेरणा पाहिजे की नाही मला ही करायचं आहे, अगोदर तुमच्या डोक्यामध्ये शिरलं पाहिजे. नुसतं शिरून उपयोग नाही, तर तुम्ही शेजाऱ्याकडे ह्या जी तुमच्या जवळपासचे शेतकरी आहेत ही चांगलं काम करतात त्यांच्यापाशी गेलं पाहिजे. ही कसं करतात, काय करतात त्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. बरं एखादा सांगा ना गेला, आता समजा आपण ती भजनामध्ये असते बघ मृदंग, ती बी नीट वाजत नसते, त्याला थोडी कणिक लावतात. कणिक ही त्याला थोडक्यात दिली थोडी लाच असते, तेव्हा ती चांगली वाजते. तुम्ही म्हणताल आमचा ती शेजारी सांगत नाही, त्याला कवा चहा पाजा, त्याला कवा सुपारी चारा तुमच्या भाषेमध्ये, तेव्हा ती जर त्याला त्यांच्यासाठी तुम्ही संबंध चांगलं होतं तुम्हाला सगळी गोष्ट ती तुम्हाला उकळून दाखवेल. आणि शक्यतो 99% कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर वांगे चांगले आणले आणि एखादी बाटली जर फवारली, दुसरा शेतकरी वांग्यावर आला ही तोवर त्यातलं स्टिकर फाडून काढते. कशामुळे ही जर फावलं तर त्याची वांगे मार्केटमध्ये येतील. पण रेशीमचा शेतकरी तसा करीत नाही. 99% शेतकरी तुम्हाला खरंच सांगणार. आणि आपली आळी शेवटपर्यंत आपल्याला जगवायची लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला शक्यतो लावताना कोरायजिन जिथं तुम्ही मारलेलं आहे फक्त त्या क्षेत्रामध्ये लावू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाहीत. आमचे दोस्त तिथले नेवारे साहेब माझ्याबरोबर होते चॉकेट सेंटरला. गेल्या वेळेस त्यांनी कॉल केला मला की आमच्याकडे 4 कसतरी शेतकरी मी तयार केले आणि त्या 4 शेतकऱ्याचे कोशच तयार झाले नाही. म्हणले आता सगळं गाव म्हणतंय त्यानं तुती लावली होती, मी बघितली, त्यानं नांगर घातला आणि माझ्या का मागं लागला. त्याच्यामुळे ज्यावेळेस नवीन तुती लावणारा शेतकरी तयार होतोय, ज्या क्षेत्रात आपण 5-6 वर्षापूर्वी जर 10 मिली कोरॅजिन बी त्या जमिनीवर जर तुम्ही मारलेलं असलं सोयाबीनसाठी तर 5-6 वर्ष पीक त्याच्यावर उबदार येत नाही. त्यातलं विष सगळं पाल्यामध्ये येतं आणि ती पाला आळीनं खाल्ल्यामुळं आळी शेवटपर्यंत चांगली अशी अंगठेवणी होती, पण शेवटला तिला गटाईन नावाचा रोग होतो, इथं नरडतीचं सुचतं आणि तो धागाच बाहेर येत नाही.
किंवा धागा जरी बाहेर आला तरी उगं एक लेअर येतो, म्हणजे पोचट माल तयार होतो. हे कशामुळे होतं? ही कोरायजिनमुळं. म्हणजे आपण जमिनीत 10 मिली फवारून 6 वर्षानं तेवढं विषय त्या आळीला कळायला लागले. कोरायजिनचा कार्यक्रमच काय आहे की शेवटला स्मृती भ्रंश करणे. आता चलत चलत बी आपले लोक बी येडवणी करतात चलत चलत. कशामुळं? ही फक्त कोरायजिन आणि विषाचा परिणाम आहे. त्याच्यामुळं आपली जी शेती आहे ही निसर्गाला धरून आहे. आपल्याला रासायनिक वापरायची गरज नाही, रासायनिक फवारायची गरज नाही. उलट हे आपल्या आळीला वाचवायचं आहे. आणि ह्या आळीचं जर एकदा तुम्हाला सवय लागली आणि एकदा त्याबरोबर जर तुमचं प्रेम जुळलं त्या आळीबरोबर, की तुम्हाला प्रत्येक महिन्याला लखपती लक्ष्मी तुमच्या दारात आहे. आपण चॉकी घेतल्यापासून 20व्या दिवशी पैसे देणारा जगात कुठंच व्यवसाय नाही. नोकरदारला सध्या सर 30 दिवस थांबावं लागतंय, आपल्याला 30 दिवस थांबायचं नाही. आता कलेक्टर साहेब हे आमच्याकडं म्हणजे जरा नाहीत, आमच्यात बी कलेक्टर साहेब खूप मेहनती आणि त्या जिद्दीत की त्यांना शेतकऱ्यासाठी काय ते करायची सारखी प्रेरणा असते. ते येतात, त्यांनी आलम बघितलं तर ते म्हणतात की आपण पार्टनरशिपमध्ये चालू करायचं का. म्हणजे ही लक्षात ठेवा किती पोटेन्शियल आहे आपल्या उद्योगामध्ये. काय आज कलेक्टर लेवलच्या माणसाला सध्या वाटतंय की ह्या धंद्यामध्ये आपली कुठंतरी गुंतवणूक पाहिजे. मग पण ही गुंतवणूक ती काय मग तयार होत नाहीत. हे अंग मेहनत आणि टायमिंगला मात्र लक्ष दिलं पाहिजे. मग आपण शेतकरी का नाही इतर गोष्टीला बी टायमिंग देतोयच, फक्त एवढंच की थोडं मोबाईल तुमचं व्हॉट्सअप चॅट काय खरं नसतं. ही आभासी दुनिया आहे, फेसबुक. तुम्हाला जर रिअल वास्तवामध्ये जर उतरायचं असेल तर चांगल्या माणसाच्या संपर्कात जावा आणि आपलं आहे ते कष्ट आपल्या काळ्या माईवर प्रेम करा, रेशीमवर प्रेम करा. तुम्ही वर्षाला लखपती नाही, प्रत्येक वर्षाला 10-20 लाख रुपये तुमच्या वर्षाला येणार. आमचा ब्रेद आहे आता की वर्षामध्ये शेतकरी कोट्यातीत झाला पाहिजे, याच्यावर आम्ही काम करतोय. आम्ही नवीन उतरल्याबरोबर कलंत्री सरनी लाख रुपये म्हणले तरी आम्हाला मोठं वाटायचं. लाख रुपये येऊ शकतात, शक्य नाही वाटायचं. पण आज त्याच्यामध्ये उतरलोय, त्यामुळे आम्हाला वाटतं की माझा शेतकरी आता कोट्यातीत झाला पाहिजे. आणि आज आपल्याबरोबर अशी सगळी विठ्ठलासारखी टीम आहे बरोबर. तर ही टीम बरोबर घेऊन आपल्या प्रत्येक प्रश्नाचं सोडवणूक करण्यासाठी ते बसलेले आहेत. इतक्या दिवस मागचे संचालक कधी फोन केला तर उचलत नव्हते आणि कामामुळे आम्हाला कधी वेळ मिळत नव्हता. पण ॲग्रोव्हिजन सर्व टीमचं आणि माननीय डॉक्टर कलंत्री सर, संचालक साहेब गाडगे साहेब आणि आपले महेंद्र डोळे साहेब या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला बोलण्याची संधी दिली, इथं बोलवण्याची. त्याबद्दल आणि तुम्ही ऐकण्यासाठी आलात त्यामुळे तुम्हाला सर्वांचे सर्व धन्यवाद. नमस्कार. काही बापू फोन नंबर दे, फोन नंबर बापू 1-2 दोन्ही नंबर असेल दोन्ही दे. पुन्हा प्रॉब्लेम बापूचा नंबर फोनमध्ये किंवा पेनने लिहून घ्या. बरं ठीक. आणि बापूकडे सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 11:30 पर्यंत फोन केला चालतो. नाही कधीही चालतो. काय बापू कधीच नशेत नसतो, त्यामुळे नेहमी फोन घेतो. पहाटे 2 वाजता जिजामाता छत्रपतीला म्हणते कोण जागा आहे, छत्रपती म्हणते मी जागा आहे. तसं कधीही फोन केला तर मी जागा असतोय, त्याच्यामुळे मी थोडं साम्राज्य असतो पाठीमध्ये. 7350 168922. हळू सांग 7350 168922 8329 946022. कधी लीला का अजून पाहिजे एकदा सांगायचंय? लीला एकदा सांगा बरं. 8329 946022. बापू मुक्काम पोस्ट देवदानराव तालुका कळंब जिल्हा धाराशिव. अगोदर उस्मानाबाद होता, आता धाराशिव नाव झालं त्यामुळे धाराशिव. आणि फक्त फोन केला तरी अगोदर आठवण करून द्या की मी ॲग्रोव्हिजनमध्ये होतो, म्हणजे थोडं लक्षात येते, थोडं प्रॉब्लेम येतात बरेचसे कॉल. ठीक है, धन्यवाद. जय हो बापू, जय हो. तालियां बजाइए, जोर से बजाइए यार, मर्दों की टाली. जितनी मर्द है वो टाली बजाए, बाकी नहीं बजाए चलेगा. जितने मर्द है उतने टाली बजाए. आवाज हां. अरे शेतकऱ्याच्या सन्मानार्थ टाळी वाजवल्यामुळे 2 घास जास्त खाल असा मर्द शेतकरी आहे जो इथे येऊन भाषण करून सांगू शकतो मी किती लक्ष रुपये कशामध्ये मिळवले. आणि कौटुंबिक अतिशय चांगली पार्श्वभूमी आहे, अतिशय सुंदर पत्नी आहे, अतिशय सुंदर मुलं बाळ आहेत, छानपैकी घर बांधलेलं आहे, आईवडिलांची काळजी घेतो. आईला आधी दागिने करून दिले, नंतर बायकोला करून दिले. बरं 1-2 तोळ्याचं नाही, 20 तोळे 25 तोळे काय पाहिजे ते असे हे शेतकरी आहेत आणि कोट्यावधीच्या घरामध्ये राहणारे आहेत. मित्र, एक असाच पांडुरंग मोरे म्हणून माझा शेतकरी आहे जो पंढरपूरपासून 7 किलोमीटर राहतो. त्याचा मला दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, ऐका काळजीपूर्वक. त्यांनी सांगितलं सर मी पांडुरंग मोरे बोलतो आणि तुमचा जुना शेतकरी बोलतो. म्हटलं कसा काय फोन केला इतक्या वर्षाने? दादा मला 13 वर्ष रिटायर होऊन झाले. तो म्हण साहेब मी 1 कोटीचा बंगला बांधला आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही या. माझा शेतकरी, रेशमाचा शेतकरी 1 कोटीचा बंगला बांधतो. साहेब मला इटालियन मार्बल लावला आहे आणि तुम्हाला सांगतो व्हॉट्सॲपवर त्यांनी सगळे फोटो पाठवले. यामुळे साहेब या रेशमाच्या भरोशावर माझा पोरगा कॉम्प्युटर इंजिनियर झाला. तो ऑनलाईन म्हणजे का घरी आता इथं आलेला आहे. सुनबाई MSc काय कॉम्प्युटरमध्ये आहे,
दोघांचा 15-15, 20 लाखाचा पॅकेज आहे. दुसरा मुलगा CA करतो आहे आणि बायको आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये ग्रॅज्युएशनला बसली आहे. हे वैभव रेशमाचं आहे. हे समजून घ्या तुम्ही काय क्रांती घडू शकते ते. आणि या बापूच्या विषयी एक सांगायचं तुम्हाला आवश्यक समजतो मी की बापू हा नुसता पैसे कमवून त्या बँकेत जमा नाही करत. तो शेतकऱ्यांना लागले तर बिना व्याजाचे देतो. फक्त परत द्या म्हणतो, परत निर्माण करण्याची, परत देण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करतो. ही बापूची ताकद. त्यामुळे 4-4दा बापूचं नाव मी घेतोय. याकरता अशा पद्धतीने हे शेतकरी उभे राहू शकतात. तुमच्यात राहिलेले शेतकरी तसेच उभे राहू शकतात. तुम्ही रेशमामध्ये शेती करा, कष्ट करा आणि 1 वर्ष 2 वर्षामध्ये कसे लखपती करोडपती होता, 10 वर्षात करोडपती होणं फारच कठीण नाही. हे तुम्हाला शाश्वती देतो. ज्या वेळेला तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे शेती करून पैसे नाही मिळाले तर माझा संपूर्ण पेन्शन तुमच्या नावावर करून टाकेन मी. आणि पेन्शन मोदी साहेब फारच जास्त देतात, खर्चच होत नाही साहेब. तुमचं परत एकदा स्वागत करून पुढे याच कार्यक्रमाला पुढे वाढवतो. काळजीपूर्वक आहे का, या कार्यक्रमाला राज्याचे रेशीम संचालक एक उमदा माणूस परत म्हणतोय ते उपस्थित आहेत. त्यांनी तुम्हाला संबोधित करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व, विकास पुरुष माननीय श्रीयुत गडकरी साहेबांच्या प्रेरणेतून जे ॲग्रोव्हिजन प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या प्रदर्शनाच्या कार्यक्रमास उपस्थित ज्यांनी रेशीमसाठी आपलं जीवन समर्पित केलं, आपल्या सर्वांचे आवडते डॉक्टर कलंत्री साहेब, काडीपासून माडीपर्यंतचा प्रवास सांगणारे आमचे रेशीमचे बालरोग तज्ज्ञ बाप्पू, नंतर ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं असे ते मोरेश्वर वानखेडे, त्यांचे सहकारी MP पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सर्व आमचे प्राध्यापक वर्ग, या ठिकाणी ज्यांचा सत्कार करण्यात आला, सन्मान केला असे सर्व आमचे रेशीम शेतकरी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. रेशीम उद्योग हा रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला असा उद्योग आहे. म्हणजे वर्षभर जे याच्यामध्ये आपल्याला रोजगार मिळतो, एक कुटुंब जे आहे या कुटुंबाला वर्षभर रोजगार जो आहे आपल्याला याच्यामध्ये मिळतो. शाश्वत उत्पन्न असलेला आहे, शाश्वत उत्पन्न असलेला हा रोजगार आहे. शाश्वत म्हणजे कसं आहे, वर्षभरामध्ये आपल्याला ठीक रोजगाराची प्रचंड क्षमता, म्हणजे आपल्याला एका कुटुंबाला जे ते वर्षभर रोजगार जो आहे आपल्याला याच्यामधून देता येतो. ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक आणि सामाजिक स्तर जो उंचावणार आहे, म्हणजे इथं आपण गडचिरोलीचे शेतकरी पाहिले, भंडाऱ्याचे शेतकरी पाहिले, या प्रत्येक शेतकऱ्यांनी कोणी काही सांगितलं नाही मला 20,000 उत्पन्न मिळालं, मला 30,000 उत्पन्न मिळालं. या प्रत्येकाने सांगितलं का मला 1 लाख रुपये उत्पन्न मिळालं, मला 2 लाख मिळालं, 3 लाख उत्पन्न मिळालं. बाप्पूंनी बी सांगितलं या ठिकाणी जे मला वर्षभरामध्ये 22-23 लाख रुपये उत्पन्न मिळतं. बाप्पू हां लाजू नको सांगायला काहीतरी, 22-23 लाख म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा जो आहे तो आर्थिक स्तर जो आहे तो उंचावणारा हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळणार. बाप्पू सकाळी आल्यानंतर आमच्या दोघांची चर्चा झाली. बाप्पू म्हणलं ते चॉकी आपण शेतकऱ्याला देतो, हे चॉकी दिल्यानंतर शेतकऱ्याचा माल बाजारात किती दिवसात जातो, तर बाप्पूंनी सांगितलं 22व्या दिवशी जे आहे, 22व्या दिवशी आपला कोस जो आहे तो मार्केटमध्ये असतो. म्हणजे 22 दिवसामध्ये असं काही कोणतं उत्पन्न मिळत नाही. आपण ते कोथिंबीर काढतो, नंतर मेथी काढतो, किती दिवस लागतात, 25-30 दिवस लागतात. परंतु त्या कोथिंबीर रेशीम याच्यापासून जे उत्पन्न मिळतं आहे, एका वेळेस मिळतं लाखभर रुपये, दुसऱ्या वेळेस ती जनावरांना खायला घालावं लागते. तर ते शाश्वत उत्पन्न जे आहे, शाश्वत उत्पन्न कमी कालावधीमध्ये वर्षभरामध्ये आपण याच्यापासून जे आहे ते पहिल्या वर्षी आपण 3-4 उत्पन्न पिकं घेऊ शकतो आणि दुसऱ्या वर्षीपासून जे आहे आपण ते 5 उत्पन्न जे आहेत म्हणजे 2 महिन्याला 1 पीक आपण यामधून काढू शकतो. वर्षभरामध्ये 5 पिकं आपण घेऊ शकतो. 1 एकर आपण शेतीला रेशीम शेती केली म्हणजे तुती लागवड केली तर वर्षभरामध्ये 5 पिकं आपण घेतो. हेच जर आपण 2 एकर शेती लागवड केली 2 एकर तर वर्षभरामध्ये 10 पिकं आपल्याला घेता येतात. म्हणजे 1 एकराचं 1 आपण रोटेशन केलं तर वर्षभरामध्ये आपल्याला 10 पिकं घेता येतात
आणि एका वर्षामध्ये 1 एकरामधून 2 ते 2.5 लाख रुपये, म्हणजे आम्ही सांगताना थोडं कमी सांगतो, बाप्पूंनी सांगितले 4-5 लाख रुपये एक एकरामधून मिळतात. 2 एकर जर आपण रेशीमची म्हणजे तुती लागवड केली तर आपली 10 पिकं वर्षभरामध्ये होतात आणि 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न जे आहे आपल्याला 2 एकरामधून मिळतं. मला नाही वाटत म्हणजे असं कोणतं पीक जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे 2 एकरामध्ये एवढं पीक मिळतं. ह्या रेशीमचं जे आपण थोडं देश पातळीवरचा विचार केला तर आपल्यासोबतच जे आहे ते कर्नाटकमध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, म्हणजे साऊथचा एरिया जो आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतलं जातं. आपलं जे आहे ते थोडं आपला 5वा क्रमांक, म्हणजे पारंपरिकमध्ये 5वा क्रमांक लागतो, अपारंपरिकमध्ये जे आहे ते आपला 1ला क्रमांक लागतो. राज्यामध्ये आपण विचार केला तर सर्वात जास्त उत्पन्न जे आहे ते क्षेत्र आणि उत्पन्न जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर उस्मानाबाद आहे, परभणी, सोलापूर, नंतर यवतमाळ, नागपूर. सर आलेत. उत्पन्न जे माननीय केंद्रीय मंत्री, या कृषी ॲग्रोव्हिजनचे आयोजक, आमचे सर्वांचे आदर, आमची सर्वांची श्रद्धा आणि मुख्य म्हणजे या महाराष्ट्रातले एक प्रगतिशील शेतकरी या कार्यक्रमामध्ये तुमच्या दर्शनाकरता, तुमच्या भेटीकरता या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माननीय बस सर, या रेशीम कार्यशाळेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करताना या कॅप्टन डॉक्टर कलंतरी माजी संचालक रेशीमला प्रचंड आनंद होत आहे. मी तुमची ओळख शेतकऱ्यांना करून देताना सांगितलं की या महाराष्ट्रातील प्रगतिशील शेतकरी मान्य नितीनजी गडकरी इथे आलेले आहेत म्हणून, आणि नंतर सांगितलं तुम्ही केंद्रीय मंत्री आहात म्हणून. मला आनंद होतो आहे. मी या रेशीम संचालनाचे नवनियुक्त संचालक गाडगीलवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी, साहेब मी माझ्या रेशीम शेतीतून लक्षात झालेल्या शेतकऱ्यांना फक्त उभं करतो. तुम्ही बघा काय चमत्कार आहे तो. रेशीम शेतीतून लक्षात झालेल्या शेतकऱ्यांनी फक्त हात वर करा, उभं राहून हात वर करा, उभं करा. सर 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 32 लाख हा उस्मानाबादचा शेतकरी आहे बापू, आणि 32 लाख रुपये तो सांगतोय. लपत सांगत होतं आपलं मोकळेपणाने सांग. 32 लाख रुपये मिळणारा हा उस्मानाबादच्या कोरडवाहू शेतीमध्ये करणारा रेशीमच्या केडी संगोपन केंद्र चाकरी रेअरिंग सेंटरला असतो. तुझं स्वागत आहे. मी सरांच्या हस्ते तू स्वीकार, म्हणजे तुला अजून स्फूर्ती मिळेल. असं येऊन जा इकडे. बापूंचं स्वागतही सर करतात आहेत. आणि आता तुम्ही एकदा सगळ्या टाळ्या वाजवा, जोराने टाळ्या वाजवा, अजून जोराने वाजवा. बहुत बहुत बढिया. सर हे रेशीम शेतकरी जे आहेत आणि या कार्यक्रमामध्ये वारंवार येण्याकरता मला निमंत्रित करणारे माझे जवळचे मित्र रवी बोरटकर, तुला धन्यवाद देतो की या 74व्या वर्षामध्ये तू मला सातत्याने म्हणतं की नाही आलंच पाहिजे, आणि मी येतो. खूप आनंद झाला. आणि आज सर स्वतः आले. गडकरी साहेबांचं आमची वारंवार भेट होत असते, वेगवेगळ्या कार्यक्रम, काही ते आम्हाला कामही सांगतात, ते पण आम्ही करतो. पण आज तुम्ही या कार्यक्रमात आले सर, फार चांगली गोष्ट आहे. आणि असे सर एका एकरातून रेशीम शेतीमध्ये तयार करणाऱ्या लोकांची मोठी यादी आहे. लखपती झालेले लोक विदर्भातलं सांग सर. 700. मला संचालकार साहेबांना तुम्हाला एकच विनंती आहे की हा जो उस्मानाबादचा यशस्वी शेतकरी आहे याच्याकरता आपण एक विदर्भातून ज्या लोक हे काम करतात ते आणि जे करू इच्छितात ते यांची एकदा एक ट्रिप घेऊन जा आणि याचं शेत प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला लावा, म्हणजे फायदा होईल. मी ॲग्रोव्हिजनमध्ये 13-14 वर्षामध्ये सुरू आहे. माझ्याकडे एका एकरामध्ये पहिले 30 टन ऊस झाला. माझी बायको शेती बघते, नंतर ती दरवर्षी येते, डायरीमध्ये सगळं लिहून घेते, आणि काल तिला 85 टन एकरी झाला म्हणून बक्षीस मिळालं. तर आपल्याला याला जे जमलं ते आपल्याला का जमू शकत नाही? आपल्या याच्यात कोणत्या त्रुटी आहे, काय केलं म्हणजे आपल्याला याच्यासारखं जमेल असा अध्ययन आपल्याला जरूर करावं. आम्ही ॲग्रोव्हिजनतर्फे रेडिसन हॉटेलच्या समोर आपण एक मोठं आपलं ऑफिस बांधतो आहे. तिथे 200 ते 250 लोकांचे बसायचा एक हॉल आहे, ज्यात ऑडिओ व्हिडिओ आहे. म्हणजे उस्मानाबादला न जाता याचं सगळं शूटिंग पहिल्यापासून शेवटपर्यंतचं
त्याचे सगळं प्रेझेंटेशन तुम्ही बघाल. तुम्ही याला उस्मानाबाद न जाता पूर्ण शेती नागपुरात बघता येईल आणि त्या संबंधात तुमच्या प्रश्नाची उत्तरं ते देतील. अशा प्रकारचं आपण आता वर्कशॉप आपल्याकडे आयोजित करणार आहोत. तर नक्की आपण हे तंत्रज्ञान जर आत्मसात केलं आणि आपल्याकडे 15 लाख रुपये जरी एकरी कमावले तर आपली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळेजण जरूर हे करा म्हणून माझ्या शुभेच्छा. तर आमच्याकडे जो 200 ते 250 शेतकरी आम्ही म्हणजे वैयक्तिक मी त्यांना प्रत्येक गोष्टीचं टेक्निक ज्ञान सांगायचं आणि ते उभा करायचे. आज 5 लाखापासून 11 लाख प्रत्येक महिन्याला उत्पादन घेतात. बघितलं तर सगळे सेडच दिसतात. आता माझं आणि एक संचालक साहेबांना माझी विनंती आहे की माझ्याकडे बांबूपासून तयार झालेल्या अंडरपॅन्ट, बनियन आणि जर्सी आहे आणि त्याला घामच नाहीत. दुसरी गोष्ट, इंदोरला मी गेलो होतो. तिथे मॉडेलनी, प्रसिद्ध मॉडेल्सनी बांबूचे कपडे घातले होते. आता हे लिनान, हे मी जे घातलेला शर्ट आहे हे लेनिन आहे. तर हे एक झाड आहे जर्मनीतलं. तर आता रेशम, कॉटन, केळीचा धागा, बांबूचा धागा, सिरिकल्चर याचे वेगवेगळ्या प्रकारचे मिक्सिंग करून विविध प्रकारचे टेक्स्टाईल करता येतात. माझी संचालकांना विनंती आहे की नागपूरमध्ये याचं एक टेक्नॉलॉजी रिसर्चचं काम तुम्ही सुरू करा, म्हणजे मग आपण सगळ्यांना ते देऊ शकू आणि त्यातून आपण एक्सपोर्ट करू शकू. खूप खूप धन्यवाद. मंत्री साहेबांना आणि संचालकांना विनंती करतो की आजकाल असं आहे, तुम्ही चांगलं असणं उपयोगाचं नाही आहे, चांगलं दिसणं महत्त्वाचं आहे. आणि काही वेळी ते चांगले दिसतात, ते चांगले नसतात, पण त्यांचं काम जमून जाते. आपलं उलटं आहे, आपण चांगलं काम तयार करतो आणि वाईट दिसतो. त्यामुळे डिझायनिंग आणि पॅकेजिंग खूप महत्त्वाचं आहे. आपल्या इथे वर्धा जिल्ह्यामध्ये मगन संग्रहालयामध्ये विभा गुप्ता म्हणून आहेत. त्यांनी ऑर्गॅनिक कॉटन तयार करतात, त्याचं सूत तयार करतात, सायझिंग, ब्लिचिंग, कॅलेंडरिंग सगळं याच्यावर सोलरवर करतात आणि फ्रूट व्हेजिटेबलच्या यानी त्याच्यावर प्रिंटिंग करतात हे सगळं. तर मी आत्ता एक 3 महिन्यापूर्वी 2 साड्या अमिताभ बच्चन यांना दिल्या होत्या. तर मला त्यांच्याकडनं जया बहादुरींनी फोन केला की ऐश्वर्याला मला दोघांनाही खूप आवडल्या, अजून आम्हाला पाहिजे आहे. तेव्हा आपण या ज्या साड्या तयार केल्या याची क्वालिटी, त्याचं प्रिंटिंग, त्याचं पॅकेजिंग आणि त्याचं ब्रँडिंग हे करण्याकरता आपले जे संचालक आहेत त्यांनी मदत केली तर नक्कीच आपल्या प्रॉडक्टला चांगलं मार्केट मिळेल. माझ्या कलंत्री साहेबांना, संचालकांना आणि यशस्वी शेतकरी जे आहेत त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना उज्ज्वल भविष्याकरता खूप शुभेच्छा. मला अजून 3-4 ठिकाणी जायचं आहे, नाही तर मी जरूर इथं थांबलो असतो. पुन्हा एकदा कलंत्री साहेब असंच 100 वर्षापर्यंत काम चालू ठेवा. आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, आदरणीय विकास पुरुष, ऋषितुल्य व्यक्तिमत्व माननीय श्रीयुत गडकरी सर, आपण सर या आमच्या कार्यशाळेला भेट दिली आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. कार्यशाळेसाठी आपण परत सुरू करू. आपण राज्यातले जिल्हे पाहिले, कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पन्न होतं. राज्यामध्ये बीड जिल्हा असा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये रुई गाव आहे, रुई गाव. या रुई गावामध्ये 1200 एकरवर आपली ही तुती लागवड होती, 1200 एकरवर. आणि या 1200 एकरवर दर महिन्याला मिळणारं उत्पन्न जे आहे या गावचं जे आहे ते 3 कोटीच्या दरम्यान आहे. आणि वर्षभरामध्ये 35 ते 36 कोटी रुपये फक्त ह्या रेशीम उद्योगामधून आपल्याला मिळतात, 35 ते 36 कोटी. आणि जे पूर्वी हमालाचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख होती, म्हणजे कापसाच्या गाड्या भरायला दुसऱ्या गावामध्ये जायचे. आपल्याकडे येतात ना कापूस काढल्यानंतर गाडी भरण्यासाठी मजूर असतात, तर हे कापसाच्या गाड्या भरण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये हे 300-400 लोक या गावातले जायचे. तर आजची परिस्थिती अशी आहे की बाहेरच्या गावातले 300-400 मजूर जे आहेत ते या गावामध्ये काम करण्यासाठी येतात. आणि प्रत्येकाचं उत्पन्न जे आहे म्हणजे 35-36 कोटी वर्षभरामध्ये उत्पन्न मिळतं 1200 एकरवर. म्हणजे एकरी जे आहे ते 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न जे यामध्ये मिळतं. तर ही रेशीम शेती जी आहे आपण का करायला पाहिजेत? रेशीम शेती आपण काय, रेशीमच का, कापूस आपण घेतो, सोयाबीन आपण घेतो, ऊस घेतो, तूर घेतो. तर आपण या ठिकाणी जे रेशीम शेती करणारे शेतकरी बी होते. रेशीम शेतीशिवाय थोडं इंटरॅक्टिव्ह टाईप केलं म्हणजे सोयाबीन पिकवणारे शेतकरी आहे का कोणी याच्यात आलेले? सोयाबीन यावर्षी पेरलेलं होतं.
सोयाबीनवाले जराशी पुढे या बरं, एक माईक द्या त्यांना. सोयाबीनवाले आपण थोडे चर्चा करू एकमेकामध्ये 2 मिनटं, म्हणजे थोडं इंटरॅक्शन होऊन जाईल. सोयाबीन या 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 सोयाबीन आणि बागायत कापूसवाला शेतकरी जे आहेत ते दोघांच्या सोबत आपण थोडी चर्चा करू. बागायत कापूसवाला हां या. हां तुमचं नाव सांगा जराशी, कुठले आहेत तुम्ही? मी गजानन तानबाजी बोरकर, हल्ली मुक्काम ठाणेगाव, तालुका कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा. बरं किती सोयाबीन पेरलेलं होतं? सोयाबीन 2 एकरामध्ये पेरलं होतं. आणि किती सोयाबीन निघालं? ते निघालं 13 क्विंटल. बरं विकलं का? अजून विक्री झालेली नाही. बरं काय बाजार आहे आता? बाजार फार म्हणजे बाजार कृषी उत्पन्न समिती बाजार कारंजा आहे, परंतु सध्या भाव नाही त्याला. अंदाजे आता सध्या किती मार्केटला विकलं तर किती बाजार आहे? 3.25 ते 4च्या दरम्यान. बरं म्हणजे किती 13 क्विंटल झालं ना? 13 चौक 52 किती एकरामध्ये? 2 एकरामध्ये 13 क्विंटल झालं. म्हणजे ते थोडं जास्त होतं, परंतु यावर्षी पावसाचा गॅप आला, मोजाईकमुळं बी उत्पन्न झालं. 2 एकरामध्ये 13 क्विंटल 52,000 रुपये. खर्च किती झाला? खर्च जवळपास झाला आहे त्याला 20,000 रुपये. 20 ते 25,000. हां म्हणजे 52,000तून 20,000 रुपये गेले, किती राहिले? 32,000 रुपये. 2 एकरामध्ये 32,000 सोयाबीनमध्ये. आता आपण थोडं कापसाच्याबद्दल बोलू. आहे कापसाचे शेतकरी कोण आहे तिथं? तुमचा कापूस बी असेल ना? असतं आहे. हां कापूस किती लावला होता? कापूस 1.5 एकरामध्ये लावला आहे. बागायत आहे का जिरायत आहे? तो जिरायतच आहे. जे असेल ते जे असेल. हो. बागायतचा शेतकरी आहे का? बागायत कापूस लावलेला. बरं ठीक आहे. बागायत शेतीमध्ये जे आहे ना, तुम्ही येत ना बागायतवाले या. धन्यवाद. किती? धान नाही. बरं ठीक आहे. हां धानवाले बी या चला. हां म्हणजे हे इथल्या इथं आपण तुलना केली म्हणजे आम्ही सांगणं वेगळं असतं, शेतकऱ्यांनी सांगणं वेगळं असतं. किती धान किती? मी उमेश साधूजी जांगडे, राहणार विगली बुद्रुक, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा. आमच्या चौरास विभागामध्ये धानाचे फसल खूप होते, पण रेशीम उद्योगचा जेव्हा माझ्याकडे माहिती मिळाली तर यावर्षी मी निश्चित केलो की कमीत कमी 1 एकराला जर रेशीम उद्योग मी लावणार. कारण आमच्या चौरास भागामध्ये धानाचं उत्पादन होते, पण ती खर्च एवढा आहे की त्या उत्पन्नापेक्षाही 1.5 आहे. त्याच्यामुळे शेती परवडण्यासाठी झालेली आहे. परंतु मी आता निश्चित केलो आहे, मी जेव्हा इथं ॲग्रो विजनला भेट देण्याचा जेव्हा संकल्प केलो आणि पहिल्यांदाच मी म्हटलं रेशीम उद्योगाचा जो आपला कार्यशाळा आहे त्या ठिकाणी मी जाणार आणि हा जो उद्योग आहे आपला प्रॅक्टिकल कसं काय आहे मी बघीन. आणि मी आता निश्चित केले, मी माझे जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा मी प्रोत्साहन करीन आणि रेशीम उद्योग निश्चित करीन, कारण असा मी त्या ठिकाणी संकल्प करतो. थँक्यू. कापसाची परिस्थितीसुद्धा काही वेगळी नाही. म्हणजे 1 एकर आपण कापूस लावला तर बागायत बरं का, ही तुलना बागायतचीच करायची. 1 एकर कापूस लावला तर एक 10-12 क्विंटल कापसाचं उत्पन्न होतं. बाजार जे आहेत ते किती 6,500 7,000 किती जे काय आहे तो ते धरला तर किती 12-72 75-80 रुपये 1 एकरामध्ये कापूस होतो. कापसाचं जे खर्च जो आहे निम्म्यापेक्षा म्हणजे 50% जास्त खर्च जो येतो आपल्या कापसावर होतो. म्हणजे 72,000मधून 50% खर्च गेला तर किती राहिले? 37,000 रुपये. 35 ते 40,000. म्हणजे 1 एकर कापूस बागायत कापसापासून आपल्याला 35 ते 40,000 रुपये राहतात. 1 एकर सोयाबीनपासून जे आहे ते किती 20,000चा हिशोब सांगितलं शेतकऱ्यांनी जे. हां तो तर मग हेच आपण रेशीमची तुलना केली. इथं शेतकऱ्यांनी सांगितलं 1 एकरामध्ये 2 लाख रुपये राहतात, 1 एकरामध्ये 2.5 लाख रुपये राहतात. म्हणजे शेतकऱ्याला जर याच्याकडं वळायचं असेल रेशीमचं तिकडं शाश्वत आहे. इथं काही नैसर्गिक आपत्ती येत नाही, अतिवृष्टी झाली तर काही नुकसान होत नाही. आपलं शेडमध्ये त्याचं काम चालू असतं. पावसाला थोडा खंड पडला तरी बी काही नुकसान होत नाही. त्यामुळे दरवर्षी जे आहे पाऊस उशिराला लागवड करता आली नाही, पावसाचा खंड पडला सोयाबीन आलं नाही, कापसाला ते बोंडच आले नाहीत किंवा उशीर झाला. हे जो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम याच्यामध्ये होत नाही. आणि एक शाश्वत उत्पन्न देणारं एक साधन आहे आणि चांगलं उत्पन्न देणारं साधन आहे. म्हणून आपण जे याच्याकडं रेशीम शेतीकडे वळलं पाहिजेत. दुसरा मुद्दा जो आहे तो हे जे कीटक संगोपन जे आहे, रेशीम ही जे सिल्कवर्म जे आहे, रेशीमचा जो किडा जो आहे त्याचं लाईफ फक्त 1 महिन्याचं आहे. 1 महिन्याचं
आता एक महिन्यापैकी 8 दिवसाची आळी जे आहे ते बापूच पुरवतात. बापू म्हणजे चॉकी सेंटर जे आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपले चॉकी सेंटर आहेत. 8 दिवसाची आळी आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला फक्त पुढचे जे 14 दिवस जे आहे, 14 दिवस त्याला संगोपन करावं लागतं. म्हणजे तिसऱ्याला म्हणजे 3, 4, 5 14 दिवस संगोपन करावं लागतं. 14 दिवस संगोपन केल्यानंतर एक 5-6 दिवस जे आहे ते आपल्याला ते कोस तयार व्हावा लागतो. आणि शेडमध्ये आपली आळी आल्यानंतर 22व्या दिवशी जो आहे, 22व्या दिवशी आपला कोस जो आहे तो मार्केटला जातो. म्हणजे फक्त 16 दिवस जे आहे, 16 दिवस आपल्याला काळजी घ्यावी लागते. पुढचे 5 दिवस कोस तयार होतात. कोस तयार झाल्यानंतर 22व्या दिवशी मार्केटला जावं लागतं. तर फार काय याच्यामध्ये फार मोठं तंत्रज्ञान नाही. लहान मुलांना आपण जसं जपतो, लहान मुलांना जे आहे त्याला ते वेळेवर खायला दिलं गेलं पाहिजेत. दुपारी जे त्याची झोप झाली पाहिजेत. परत संध्याकाळी खायला गेलं पाहिजेत. म्हणजे वेळेवर खायला दिलं गेलं पाहिजेत. सकस त्याचं खायला त्याला दिलं पाहिजेत. सकस खाणं म्हणजे काय, त्याचा पाला जो आहे तो व्यवस्थित असायला पाहिजेत. त्याला सकाळी 8 ते 10 त्याची फिडिंग झाली पाहिजेत. दुपारी त्याची रेस्ट झाली पाहिजेत. संध्याकाळी जे त्याला ते परत खायला दिलं पाहिजेत. त्या शेडमधलं तापमान जे आहे ते 25 ते 30च्या डिग्रीमध्ये राहायला पाहिजेत. त्याच्यामध्ये ह्युमिडिटी राहायला पाहिजे. सर्व आहे आणि सर्व व्यवस्थित आहे. तुम्ही एक बॅच काढली तर तुम्हाला पुढं कोणतीच अडचण येत नाही. तर आपण सर्वांनी जे या रेशीम शेतीकडं वळलं पाहिजेत. पूर्वी फक्त आमचा रेशीम विभाग जो आहे ते हे काम करायचा. आता जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आपल्यासोबत आहे. स्टेटचा ॲग्रिकल्चरसुद्धा आपल्यासोबत आहे. तर मोठ्या प्रमाणावर यंत्रणा जी आहे ती आपल्या सोबत आहे. आणि आपल्याला शासनाने सांगितले आपल्याला 1 लाखापर्यंत जे आहे आपल्याला हे रेशीम शेतीकडं क्षेत्र जे आपलं गेलं पाहिजेत. शासनाने 1 लाख सांगितलं, आपण 10 लाखापर्यंत गेलं पाहिजे. त्याच्या 10 पट उद्दिष्ट आपण ठेवलं तर मग 5 लाखापर्यंत आपण जाऊ. तर जे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी जे 10 शेतकरी आणखीन ॲड केले, त्या पुढच्या 10 आणखीन 10 ॲड केले तर निश्चितचपणे आपण मोठ्या प्रमाणावर या क्षेत्राकडे वळू. आणि शेतकऱ्याचं जे जीवनमान जे आहे हे जीवनमान निश्चितचपणे उंचावण्यासाठी आपल्याला हा रेशीम उद्योग जो आहे तो निश्चितचपणे फायदेशीर ठरणार आहे. बापूंनी सांगितले, आम्ही काडी लावलेली होती आणि माडी बांधली. तर काडीपासून तर माडीपर्यंतचा प्रवास आपल्याला करायचा आहे. आणि हा प्रवास करायचा असेल तर रेशीम शेती जी आहे आपल्याला एक मोठा मार्ग आहे. आपण सर्वांनी हे रेशीम शेती करावी, या उद्योगाकडे आपण वळावं. आणि सर्वात महत्त्वाचं जे आहे, जोडधंदा म्हणून नाही पाहिजे याला. रेशीम उद्योग हा जोडधंदा नाही, हा आपला मेन उद्योग आहे. आणि याच्यातून वेळ मिळाला तर दुसरं काम करायचं. त्यामुळे बेसिक जे आहे रेशीम उद्योग हा आपला मुख्य धंदा. आणि याच्यातून आपल्याला वेळ मिळाला तर दुसरं काम आपण करायचं आहे. तर हा मेन उद्योग म्हणून आपण जर काम केलं तर निश्चितचपणे चांगलं काम आपण करू शकतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा. या संदर्भाने आपल्या काही वेळोवेळी अडचणी असतील तर आमचा विभाग जो आहे, आमचे प्रत्येक जिल्ह्याला ऑफिसेस आहे, विभागाला ऑफिसेस आहे. इथं सुद्धा जिल्ह्याला आमचं ऑफिस आहे, म्हणजे राज्याचं ऑफिस आहे. कोणाला कोणत्याही वेळी काही बी अडचण आली आपण संपर्क केला तर निश्चितचपणे आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहे. गडकरी सरांनी जे सांगितलं, विदर्भातले शेतकरी जे आहेत ते बापूसारखं त्यांनी उत्पन्न घेतलं पाहिजेत. तर सरांची जी स्वप्न जे आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत खूब. म्हणजे संचालक लेवल का आदमी इतना अच्छा सुंदर भाषण कर सकता है, ये हमने पहली बार देखा. और अभी ज्वाइन हुए ऐसा 2-3 महीने पहले, क्योंकि वो किसान के बेटे हैं, खुद भी किसानी करते हैं, इसलिए इतना अच्छा आप बोल पाए, क्योंकि आपके बोलने में ताकत थी. बहुत बहुत धन्यवाद सर आपके इस वक्तव्य पर. और इसी प्रकार की साथ, इसी प्रकार की हिम्मत, इस प्रकार का सहयोग हर वक्त आपको लिए बना रहेगा, ये मेरा विश्वास है. मैंने बहुत IAS ऑफिसर देखा ज़िंदगी में, बहुत देखा. सर आपके जैसा आदमी मिलना थोड़ा कुछ तपस्या का ही बात होता है. मैं आपका दिल से स्वागत करता हूँ. मुझे अच्छा लगा कि आप रेशीम संचालय के संचालक हो. जाओ मत जल्दी यार, 3 साल बते रहो यहाँ और देखो आप क्या परिवर्तन कर सकते हो. मेरा विश्वास है गडकरी साहब का जो सपना है 1,00,000 किसानों का, ये सर के लिए बहुत बड़ी बात नहीं है. ये किसान रहने के कारण सब कुछ जानते हैं, आपकी नस्ल जानते हैं, आपकी नाड़ी जानते हैं, और ये उसी उद्देश्य से काम करेंगे. बहुत बहुत धन्यवाद सर. यहाँ मेरा नंबर लिख लीजिए यार, कब से चिल्ला रहा हूँ, बोलेंगे साला ये कहाँ भाग गया. लिखिए आप. मेरा नाम है कैप्टन, इसलिए फौज में था, डॉक्टर, PhD किया, कैप्टन डॉक्टर कलंत्री,
क कमळाचा, ल लसणाचा, कलंत्री. फोन नंबर 9422101565. परत एकदा सांगतो 9422101565. सकाळी 4:30 वाजल्यापासून रात्री 10:15 वाजेपर्यंत केव्हाही फोन केला तर मी शुद्धीवरच असतो. त्यामुळे तुम्ही तसं दिवसभर शुद्धीवरच असतो, तो मग काही प्रश्न नाही. पण तरी शेतकऱ्याच्या सेवेमध्ये एवढं बोंबल्यानंतर नुसतं नाटकबाजी नको म्हणून तुम्हाला प्रामाणिकपणे सांगून दिलं. या मंचावर एक तुम्हाला नवीन तरुण अधिकारी बसलेले दिसतात आहेत. त्यांचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद राठोड. ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार विभागाचे नागपूरच्या याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. शेतकऱ्यांमध्ये काम करतात आहेत, आदिवासींमध्ये विषयात काम करतात आहेत. आदिवासी त्यांच्या अंतर्गत काम करणारे काय कुठले शेतकरी? सालेम मेंढ्याचे शेतकरी आलेले आहेत, ते उभे राहा बरं. सालेम मेंढ्याचे आलेले शेतकरी उभे राहा. हे शेतकरी तिथून आलेले आहेत. आणि डायरेक्टर साहेब मिलिंद राठोडला आशीर्वाद द्या. तरुण वडील फौज में थे, अभी किसान है, 83-84 ईयर्स उनकी अभी उम्र है और वो खेती करते हैं, बुल्ढाना के है. एक अच्छा इंसान है, इसलिए मैंने गुच्छा दिया. नहीं तो हम गुलदस्ता किसी को देते नहीं, दे दिया तो छीन लेते वापस. चलो बहुत अच्छा. वर्ध्याचे शेतकरी, यवतमाळचे आई आहेत, या. हे वर्ध्याच्या शेतकऱ्याचं वजन काही जास्त नाही आहे, त्यामुळे 2-3 शेतकरी या आणि याला वर उचला. या पटकन या, वर उचल नहीं करता यार. हिम्मत अपने आप में रखिए, ऊपर उठाइए. यह किसान हीरो है यार. हाँ ऐसे उठाइए और देखिए इसका सम्मान कीजिए. उठाइए, तालियां आप बजाइए. और ये गुलदस्ता जो है सर थोड़ा इधर मुड़ जाइए, जरा गुलदस्ता दे देते. एक हाथ से गुलदस्ता, एक खाली पाड़ू नका. या ये हीरो किसान है भैया, ये कोई छोटे मोटे नहीं है. अमिताभ जी जितने बड़े हैं ना, हमारे लिए यही उतना बड़ा है. और बस अंतिम कदम पर मैं पहुंच रहा हूं, क्योंकि बहुत समय लेने नहीं आएगा. मुझे मालूम है आपके पास में बहुत सवाल और जवाब है, वो आपको पूछना चाहते. समय की पाबंदी के कारण शायद ये हो नहीं पाएगा. दूसरा सेशन चालू होने वाला है, उनका समय बर्बाद नहीं कर सकता. इसलिए कोई भी जो भी सवाल आपको पूछना है, आप ज़रूर मुझे फ़ोन कीजिएगा, उसका जवाब मैं दूंगा. ये रेशम के अधिकारी, ये खड़े हो जाइए यार, इधर आइए. जितने ईमानदार अधिकारी आके खड़े हो जाइए. हाँ यार, सरकार में ईमानदार और बेईमान 2 प्रकार के लोग होते हैं. क्या पता है कौन क्या करता है, पर मेरा विश्वास है ये मेरे साथ काम करने वाले सारे ईमानदार किसान ये अधिकारी है, इनके एक बार तालियां बजाइए. आप क्या समझते हो कि ये सारे लखपति किसान ऐसे ही तैयार हो गए? ये ऐसे नहीं तैयार हुए. इन लोगों ने अपना काम दिया, इन लोगों ने अपनी मेहनत दी, इन लोगों ने अपना समय दिया, इसलिए तैयार हो पाए. हाँ, आणि तुम्हाला या सगळ्या अधिकाऱ्यांना मराठीत सांगतो, माझी विनंती आहे. हे पहा, जे पेरलं ते उगवते. अतिशय चांगलं पेरण्याचा प्रयत्न करा. आयुष्यामध्ये खूप मेहनतीने काम करा. काम केल्यामुळे ना माणूस मरत नाही, बेईमानी केल्यामुळे माणूस मरतो, विष खाल्ल्यासारखा. बेईमानी कधी कुठल्या कामात करू नका. आपली सेवा अर्पण करा. आणि चूक झाली तर शेतकऱ्याची चरणी मस्तक ठेवून सांगा, माझी चूक झाली, मला माफ कर म्हणून. हा शेतकरी फार दिलदार आहे. मित्र हो, तुमचं सर्वांचं एकट्याचं नाव न घेता तुम्ही या रेशीम संचालनाचे अतिशय चांगले अधिकारी आहेत असं मी समजतो. आणि नसाल तर व्हा. नवीन डायरेक्टर आलेला आहे, चाबूक घेऊन मागं लागते. तुम्हाला सांगून देतो आतली गोष्ट, ते ऐकतात ऐक नाही माहीत नाही. हां, त्यामुळे चांगलं काम केलं तर अधिकारी म्हणून कंटिन्यू व्हाल, नाही तर अपने घर में जय झंडा. बहुत बहुत धन्यवाद. एक बार इनके लिए तालियां बजा दीजिए. चला, वेळ कमी असल्यामुळे ना तुम्हाला एक गुच्छ दिले असते. फक्त अर्धा सेकंद तुम्ही तुमच्या हस्ते. थँक्यू. डॉक्टर कलंत्री साहेब माझे गुरु आहेत. आपल्या नागपूर विभागामध्ये, विशेषतः विदर्भामध्ये रेशीम उद्योगासाठी खूप मोठा स्कोप आहे. गाडीलकर साहेबांनी त्यांच्या डेटामधनं दाखवलेला आहे. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आहे. आम्ही एक आदर्श गाव निवडलेलं आहे हिंगणा तहसीलमध्ये, सालाई मेंढा. त्यामध्ये आदिवासी बहुल विभाग आहे. त्यामध्ये साहेबांच्या विभागामार्फत जे महेंद्र सर आहेत सहसंचालक, त्यांच्या सहयोगाने आम्ही सालाई मेंढ्याला जवळपास 10 शेतकरी तयार केलेले आहेत, प्रोत्साहित केलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना मी कृपया बोलवतो, जे आदिवासी बहुल शेतकरी आहेत त्यांना कृपया साहेबांसोबत एक फोटो काढावा, जेणेकरून ते प्रोत्साहित होतील. बापू आहेत, कलंत्री सर आहेत, प्लीज या. आमचे कोऑर्डिनेटर आहे डॉक्टर खडसे साहेब,
वाघमारे साहेब जे अतिशय क्लोज त्यांच्यासोबत राहून कार्य करतात आहेत, सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना प्रोत्साहित करतो. डॉक्टर कलंदरी साहेबांच्या मार्गदर्शनाने सगळे तसे प्रोत्साहित झालेलेच आहेत.